श्री आदिशक्ती तुळजा भवानी आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री कृ. वी. पेशवा, भूषणजी गोखले, विनायकराव देशपांडे, बाळासाहेब बलकवडे आणि आपण सर्व पानिपत या विषयावर किती जणांना त्याचं आकर्षण आहे हे आत्ता आपल्याला समोर दिसतंच आहे. पानिपत नेमकं का झालं, पानिपत नेमकं कसं झालं आणि पानिपताच्या नंतर काय झालं, असे 3 विषय मी या व्याख्यानमालेसाठी निवडलेले होते. 2-2.5 वर्षापूर्वी मी स्वतः पानिपतवर उभा होतो आणि तिथं उभ्या असताना अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळल्या. अनेक इसम उभे राहिले, अनेक प्रसंग उभे राहिले. मला अनेक जणांनी प्रश्न विचारले. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे होती, पण काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. मी परत आल्याच्या नंतर त्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळतात की काय ह्याचा अभ्यास केला. का घडलं याची पार्श्वभूमी फार मोठी आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं खोल जावं लागणार आहे. पण तिथं उभं असताना माझ्या डोळ्यासमोर 3 लढाया तरळल्या. पानिपत हे काही सामान्य गाव नाही आहे. त्याचं मूळ नाव आहे पांडुप्रस्थ. किंबहुना अगदीच पहिल्यापासनं जर का सांगायची वेळ आली तर श्रीकृष्णानं शिष्टाईच्या वेळेला दुर्योधनाकडं पांडवांच्यासाठी म्हणून जी 5 गावं मागितली होती त्यातलं पानिपत एक आहे. स्थळपत, बागपत, सोनेपत, इंद्रपत म्हणजे इंद्रप्रस्थ आणि पानिपत म्हणजे पांडुप्रस्थ ही ती 5 गावं आहेत. मी तिथं उभा असताना पहिली जी लढाई तिथं झाली ती बाबर आणि इब्राहिम खान लोधी यात लढाई होऊन इब्राहिम खानाचा त्यात पराभव झाला. दुसरी जी लढाई झाली ती अकबर आणि हेमचंद्र यातून हेमचंद्राचा पराभव झाला. आणि तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ या दोघातून मराठ्यांचा सदाशिवराव भाऊचा तिथं मोठा पराभव झाला. या 3 लढायांची स्मारकं आता पानिपतला केलेली आहेत. ही लढाई जिंकल्याच्यानंतर पानिपत या गावात भू अली कलंदर याचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यात जाऊन अब्दालीनं जी काही प्रार्थना केली त्या दर्ग्यातही आम्ही जाऊन आलो. तिथं तो सगळा जो भाग या मराठ्यांच्याच ताब्यात होता. मराठ्यांचे रूलर्स तिथं होतं. 15 वर्ष तिथं आपली माणसं आहेत. तिथल्या जनतेच्या मुखात मराठी शब्द आहेत. एवढा तो इतिहास आहे, मोठा इतिहास आहे. त्याची व्याप्ती किती आहे जर का सांगायचं झालं तर एका इंग्रजाचं भाषण आहे की मराठी ताकदीची व्याप्ती किती होती याच्याबद्दल 1882 रॉयल जॉग्रॉफिकल सोसायटीमध्ये मुंबईचा जो गव्हर्नर होता 1877 ते 1880 सर रिचर्ड टेम्पल यानं मराठा कंट्री या विषयावर एक भाषण केलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये हिस्ट्री ऑफ मराठा याच्यावर भाषण केलं. ही भाषणं प्रसिद्ध आहेत. ही भाषणं त्याचा ओरिएंटल एक्सपिरियन्स या नावाचं जे पुस्तकं ते त्याच्यात छापलेली आहेत. ती भाषणं वाचल्याच्या नंतर आपल्याला मराठी पराक्रमाची कल्पना हळूहळू यायला लागते की एखादा इंग्रज माणूस जर का मराठी पराक्रमाचं कौतुक करत असेल तर तो पराक्रम निश्चितपणे सामान्य पराक्रम नाही हे आपल्या लक्षात येईल. त्यांनी सुरुवातीला सह्याद्रीचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी सह्याद्रीत राहणाऱ्या मराठ्यांचं वर्णन केलेलं आहे की लोक इथं सह्याद्रीत राहिल्यामुळे अत्यंत काटक आहेत, त्यांना सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि पेट्रिऑटिक स्पिरिट आहे असं तो म्हणतोय. तो म्हणतोय की टाईम केम फॉर देम टू राईज अँड विथ द टाईम केम द मॅन असं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे मोठं.
पुढं तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी नंतर पाठीमागं वळून पाहिलंच नाही. यांची घोडी कावेरी नदीचं पाणी प्यायली, विच इज नॉट फार फ्रॉम सिलोन. यांची घोडी सिंधू नदीचं पाणी प्यायली, विच इज नॉट फार फ्रॉम अफगाणिस्तान. आणि तो पुढं म्हणाला, कलकत्ता इज नोन एज द सिटी ऑफ द डिच. कलकत्ता एक खंदकाचं शहर आहे, बट अगेन्स्ट हुम वॉज दॅट डिच कन्स्ट्रक्टेड? इट वॉज अगेन्स्ट मराठाज. मराठे तिथपर्यंत पोचले होते. त्यावेळेला तिथल्या कासिम बाजार, कलकत्ता, चंद्रनगर इथल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीला विनंती केली की मराठी इथे येत आहेत, आमच्या मालाचं काय करायचं? लुटालूट होईल, आमच्या सर्वस्वाची लूट होईल, याचा बंदोबस्त तुम्ही करा. याच्यासाठी तिथं एक 5 किलोमीटर लांबीचा खंदक खणला गेला. याला मराठा डिक असं म्हणतात. आता तिथं रिंग रोड केलेल्या. या मराठी पराक्रमाची ही व्याप्ती, या 3 खुणा एका इंग्रजांनी त्याच्या भाषणात दिलेल्या आहेत. पण या 3 खुणा पाहिल्यावर आपण कुठपर्यंत पोचलो होतो ह्याची कल्पना आहे. मला आठवत आहे, मी कलकत्त्यात असताना तिथं एक संदीप सिन्हा नावाचा माझा एक मित्र होता. तो संदीप सिन्हा मला असं एकदा म्हणाला की बेडेकर साहब, ये भास्कर पंडित कौन है? मी त्याला म्हटलं, का रे बाबा? तो म्हणाला, इथं बंगालमध्ये जर का मूल रडायला लागलं तर त्याची आई त्याला म्हणते की रडायचं थांब, नाहीतर भास्कर पंडित येऊन तुला घेऊन जाईल. भास्करराम कोलटकर हा नागपूरच्या रघुजी भोसल्यांचा दिवाण होता. आणि या भास्कररामांनी 1742पासून 44पर्यंत 4 रेड्स कलकत्ता या भागात, म्हणजे ओरिसा त्याच्यात आहे, त्यात बिहार आहे, तिथं त्यांनी रेड्स मारल्या. खरं म्हणजे त्या पराक्रमावर एक पुस्तक आहे. ते पुस्तक आहे म्हणजे मराठी अत्याचारांवर लिहिलेलं पुस्तक आहे बरं का, बंगालीतनं. मी त्याला पराक्रम म्हणतो आहे. परंतु महाराष्ट्र पुराण या नावाचं गंगाराम नावाच्या एका माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात मराठ्यांनी तिथं काय काय केलं, कुणाची नाकं कशी कापली, कुणाचे हात कसे कोडले वगैरे सगळं दिलेलं आहे. ते बिहारमध्ये पटण्याच्या भोवती मराठ्यांच्या धास्तीनं लोकांनी कोट उभारला, याची माहिती कदाचित कित्येकांना नसेल. माळव्यात उत्तर प्रदेशात मराठ्यांच्या भीतीने लोकांनी गड्या उभारल्या, कारण मराठ्यांच्याकडे बंदुका नसायच्या. त्यामुळं कोट उभारून त्यांनी जागा बंदिस्त केल्या. ही सुद्धा पराक्रमाचीच खूण आहे ना. तिथं आहेत कित्येक गड्या आहेत, आपल्याला दिसतात. आज मी त्या पानिपतवर उभा असताना या 3 लढाया ज्या वेळेला आठवत होतो, त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा जो उभा राहिला तो बुराडी घाटच्या तिथं, त्या यमुनेच्या काठावर आपला एक नातेवाईक साबाजी शिंदे, त्याला गोळी लागली म्हणून बघायला गेलेला दत्ताजी शिंदे मला त्याच्या डोळ्यासमोर आला. बुराडी घाटला त्याचं मस्तक लोकांनी कापून, कुतुबशहा जो होता नजीब खान रोहिल्याचा, त्यांनी ते मस्तक कापून गेलेला तो दत्ताजी शिंदे मला तिथं दिसायला लागला. हाणा मारा असं तोंडात खरंच आलेली असताना आणि लोक पळताना बघून तो त्यांना फिरवायला लागलेला. आणि मी आता नानासाहेबाला कसं तोंड दाखवू असं सांगणारा सदाशिवराव भाऊ मला तिथं दिसायला लागला. विश्वासराव हा पडल्याच्या नंतर आणि त्या सगळ्या धुमश्चक्रीत विश्वासरावाचं प्रेत ज्या वेळेला गिलच्यांच्या हाताला लागलं, त्यावेळेला इतका सुंदर देह पाहिल्याच्या नंतर अनेक लोक हळहळले की इतक्या सुंदर माणसाचा मृत्यू आपल्या हातून कसा झाला. पण त्यातले काही लोक असे होते की त्याचं प्रेत आम्ही घेऊन जातो आणि भुसा भरून पेंढा भरून ते काबूल आणि कंधारला नेऊन मिरवतो असंही म्हणणारे लोक होते. पण तो पडलेला विश्वासराव मला तिथं दिसायला लागला. जानू भिंताड्याच्या खांद्यावर बसून किंवा त्याच्या जोडीनं आलेली पार्वतीबाई कशीबशी ती इथं येऊन पोचली, ती पार्वतीबाईसुद्धा मला दिसायला लागली. पळत जाणारा नाना फडणीस, तिथं पानिपतावर पडलेला जनकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, ही मंडळी माझ्यासमोर उभी राहिली इथं त्याच्या ह्याच्यातनं दिसत असताना. किती पराक्रमी लोक आहेत. अब्दाली आहे, अहमद शाह अब्दालीचे दोन्ही कान नादिरशाहनं कापलेले होते. अहमद शाह अब्दालीची एक नागपुडी कापलेली होती. अशा परिस्थितीत लोकांना मराठ्यांच्या विरुद्ध चेतना देणारा तो अहमद शाह अब्दाली तिथं मला दिसायला लागला. अब्दालीचे लोक, हाफिज रहमत खान, धुंदे खान, ही सगळी मंडळी हातात तलवारी घेऊन उभे राहिलेली तिथं मला दिसली. ते काय आत्ताच इथं आहेत इब्राहिम खानाचे वंशज. इब्राहिम खानांनी भाऊच्या समोर अब्दालीनं आणि नजीब खानाने लिहिलेल्या पत्रांचा गठ्ठा नेऊन टाकणारा
तो इब्राहिम खान गार्गी मला दिसायला लागला की अरे तू मुसलमान आहेस, तू इकडं. पण हा म्हणाला मी इमान दिलेलं आहे सदाशिवराव भाऊंना, मी काही तुमच्याकडे येणार नाही. त्या इमानाला जागृत शेवटपर्यंत राहणारा आणि मृत्यूला सामोरा जाणारा इब्राहिम खान गार्दी हा मला तिथं दिसायला लागला. एक आश्चर्य वाटेल, पण त्या पंजाबचा जो सुभेदार होता झकेरिया खान, या झकेरिया खानाची 2 मुलं होती, शाहनवाज खान आणि याह्या खान. हा याह्या खान हा कमरुद्दीन खान जो वजीर होता त्याचा जावई होता. या 2 भावातलं जे युद्ध आहे आणि या युद्धामुळं अब्दालीचा झालेला प्रवेश, अब्दाली तिथनं येतोय आदिना बेगच्या सांगण्याच्यामुळे. ती आदिना बेग, तो याह्या खान, तो शाहनवाज खान, त्याच्यानंतर तो मीर मन्नू, ही सगळी म्हणजे अब्दुस समद खान, जहान खान, ही सगळी मंडळी जी आहेत आपापलं काम तिथं करतायत इतिहासातलं, ती सगळी मला हळूहळू दृग्गोचर तिथं त्या पानिपतच्या रणांगणावर व्हायला लागले. ते प्रसंग दिसायला लागले सगळ्याचे. पानिपत काही सामान्य गोष्ट नाही आपल्या दृष्टिकोनात. पानिपतला आपण युद्ध हरलेलो आहोत, पण अब्दालीची पत्र जर का नंतर पाहिली, अब्दालीनं नानासाहेबाला लिहिलेलं जर का पत्र वाचलं आपण, अब्दालीनं विजय सिंगाला लिहिलेलं पत्र पाहिलं, तर आपल्याला मराठ्यांना कोणतीही नामुष्की नाही हे अब्दालीच्या पत्रावरनं सिद्ध होईल की नामुष्की नाही आहे. युद्ध हरलो, लोक पडले, आमचे लोक पडले ना, 30-35 हजार सैनिक जर का पडले, मग अब्दालीचे पडले की तेवढेच लोक. अब्दालीचे तो काही 30,000 लोक त्या ह्याच्यात पडलेले. अब्दाली खेळखेळा झाला. त्याच्यानंतर अफगाण कधीही खैबर खिंड ओलांडून इकडे येऊ शकले नाहीत. ही एक मोठी बाब आहे ना त्याच्यात. शिखांच्या इतिहासात अलीकडं लोकांनी खुशवंतसिंहांनी लिहून ठेवलं आहे की त्या पानपतावर युद्ध झालं, मराठे आणि गिलक्या यांच्यात विजय झाला शिखांचा. याचं कारण शिखांनी नंतर या अब्दालीचा पराभव केला. रणजितसिंह आणि अहमद शाह अब्दालीचा तिथं पराभव ज्या वेळेला केला, त्याच्यानंतर कोणी अफगाण इथं येऊ शकले नाहीत खैबर खिंडीतनं. हा एक प्रकारे जर का मानलं तर मराठ्यांचा खरंच मोठा विजयच आहे. हा जो सगळा विजय आहे. एकूण पानिपत नेमकं झालं तरी काय आणि का झालं याची पार्श्वभूमी फार मोठी आहे. त्याची पार्श्वभूमी, ती पार्श्वभूमी आहे ती खरं म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूत आहे. 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी अहमदनगरच्या जवळ भिंगार इथं औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबानं ही मराठ्यांच्या विरुद्ध खरं म्हणजे त्याच्या मुलाचा पाठलाग करत तो आलेला होता, पण त्याला कल्पना होती की ही साधीसुधी स्वारी नाही आहे, ही पुढं लॉंग ड्रॉन बॅटल आहे, हे मराठ्यांच्या विरुद्ध हे होणार आहे, हे त्या आदिलशाहीच्या विरुद्ध आणि कुतुबशाहीच्या विरुद्ध सुद्धा आहे. त्यामुळे 5 लाख लोक घेऊन उतरलेला औरंगजेब, सगळ्या जणांना त्याचा खजिना घेऊन सगळा उतरलेला होता. ही एकूण 37 वर्षाची लांब लढाई मराठे खेळले. 1670 शिवाजीराजांनी यावेळेला पहिल्यांदा 4 फेब्रुवारी 1670 हा कोंडाणा घेतला, सिंहगड घेतला. तानाजी ज्या दिवशी पडला त्या दिवसापासून सुरू झालेली लढाई ही 20 फेब्रुवारी 1707 37 वर्षाच्या नंतर संपली. त्यातली शेवटची 25 वर्ष औरंगजेब इथं आहे. औरंगजेब काही सामान्य माणूस नाही आहे. केवळ 2 पत्रांच्या जोरावर औरंगजेबाने युद्ध जिंकलेली आहेत. त्याच्यात असा औरंगजेब इथे आहे. औरंगजेबाने त्या 25 वर्षात काय केलं? औरंगजेबाने त्यांनी 86 साली आदिलशाही संपवली. 200 वर्ष चाललेली शाही संपली. 87 त्यांनी कुतुबशाही घेतली. 89 त्यांनी 1 फेब्रुवारीला संभाजीराजांना पकडलं. 15 फेब्रुवारीला त्यांची धिंड काढली. 11 मार्चला त्यांनी संभाजीराजांचा अत्यंत क्रौर्याने वध केला. संभाजीराजांचा वध केल्यानंतर 3 नोव्हेंबरला त्यांनी राजधानी रायगड घेतलं. त्यांनी शिवाजी महाराजांचं तख्त सिंहासन हे बहुधा औरंगजेबानेच नेलं. म्हणजे इथं राजा नाही, इथं राजधानी नाही, इथं तख्त सिंहासन नाही. अशा अवस्थेत महाराष्ट्र 18 वर्ष पुढची औरंगजेबाशी लढत राहिला. कोणत्या बळावर लढत राहिला? लोक उभे राहिले त्यावेळेला. राजारामांच्या प्रोत्साहनामुळे रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण सचिव हे सगळे लोक उभे राहिले. हुकूमत पन्हा असा किताब त्यांनी रामचंद्रपंतांना दिला आणि या लोकांनी औरंगजेबाने घेतलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. ते किल्ले घ्यायला स्वतः औरंगजेब बाहेर पडल्यानंतर त्यावेळेला औरंगजेबाचं वय 83 वर्षाचं. औरंगजेबाचा मृत्यू 89 त्यातले पूर्ण झाले त्यावेळेला औरंगजेब वारला. त्यानं दक्षिणेची स्वारी केली ही ज्यावेळेला त्याचं वय त्यावेळेला 63 वर्षाचं होतं. हे जे सगळे आकडे ते पाहिल्याच्यानंतर ही माणसं कशी होती, यांच्या विरुद्ध लोक कसे झुंजत होते आणि तो कसा मराठ्यांच्या विरुद्ध झुंजत होता, हे सुद्धा आपल्याला हे अभ्यासाच्या या गोष्टी आहेत सगळ्या. पण औरंगजेब इथं असतानाच मराठे नर्मदा ओलांडून पुढे गेलेले होते. ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यातली की औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रात आहे तोपर्यंत मराठ्यांना नर्मदा ओलांडून कृष्णा सावंत, नेमाजी शिंदे ही सगळी मंडळी माळव्यात जो काही धुमाकूळ घालत होती, तर तो धुमाकूळ आपल्याला माहिती आहे ना. त्यामुळं मराठ्यांचं लक्ष त्यावेळेला माळव्यावर
जरी होतं ते काही दिल्ली आणि आग्र्याकडं त्यावेळेला नव्हतं. पण मराठ्यांचे सेन्सर्स इतके चांगले होते की औरंगजेबाच्या मृत्यूच्यामुळं मराठ्यांचं लक्ष एकदम दिल्लीच्याचकडे लागायला लागलं. मराठी का दिल्लीत पोचले, मराठी ताकद तिथपर्यंत का गेली, राजपूतांच्याकडे ती ताकद का नव्हती, जाटांच्याकडे का नव्हती ना, मराठ्यांच्याचकडे ती ताकद कशी काय आली, याचं कारण औरंगजेबाशी मराठी जे प्रदीर्घ युद्ध खेळले ते युद्ध आपल्याला करता येतं. आणि काही का विना अगदी पूर्ण औरंगजेबाचा बिमोड जरी झाला नाही तरी औरंगजेबाला गलित गात्र करता येतं. औरंगजेबाचा खजिना रिता झालेला होता त्यावेळेला, औरंगजेबाचा खजिना संपुष्टात आलेला होता, औरंगजेबाचे महसूल मिळवण्याचे मार्ग हे तुटलेले होते. हे दिल्ली आणि आग्र्याला जाऊन हे परत एस्टॅब्लिश करणे महत्त्वाचं होतं. औरंगजेबाच्या मृत्यूनं औरंगजेबाच्या मुलात सिव्हिल वॉर सुरू झाली. औरंगजेबाला एकूण 5 मुलगे होते, मोहम्मद सुलतान, मोहम्मद मोअज्जम, मोहम्मद आझम, मोहम्मद अकबर आणि मोहम्मद काम बख्श असे ते 5 मुलं. त्यातला मोहम्मद सुलतानला औरंगजेबानेच मारलेलं होतं. अकबराचा पाठलाग करत तो स्वतः दक्षिणेत आलेला होता. पुढं अकबर गोव्याला गेला आणि तिथनं इराणात गेला आणि तिथंच मेला तो. शेवटी 3 मुलगे राहिलेले होते औरंगजेबाचे, मोहम्मद मोअज्जम, मोहम्मद आझम आणि मोहम्मद काम बख्श. त्यातले मोहम्मद आझम आणि मोहम्मद मोअज्जम या दोघात झज्वाला लढाई झाली आणि त्याच्यात मोहम्मद आझम मारला गेला. आणि हा मोहम्मद मोअज्जम हा बहादूर शाह आणि शाह आलम अशी किताब घेऊन तो दिल्लीच्या तख्तावर आला. पुढं कामबख्शाचाही त्यानं पराभव केला आणि कामबक्षही मारला गेला आणि हा शाह आलम तिथं दिल्लीच्या तख्तावर बसला. दिल्लीत तोपर्यंत एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं होतं. दिल्लीत किंगमेकर्स खूप असतात, पहिल्यापासूनच आहेत, आत्ताही आहेत सगळे तिथं. त्यामुळं दिल्लीचं जे राजकारण होतं या राजकारणात मराठ्यांचा थोडासा हात व्हायला सुरू झालेला होता. त्या दिल्लीत 2 भाऊ हे किंगमेकर म्हणून प्रसिद्ध आले तिथं. एकाचं नाव होतं हुसेन अली, सय्यद हुसेन अली, आणि दुसऱ्याचं नाव होतं सय्यद अब्दुल्ला. दोघं भाऊ होते. या दिल्लीत बादशाह हा जो आहे शाह आलम, या शाह आलमचा मृत्यू हा 1712मध्ये झाला. पुन्हा दिल्ली तशीच झालेली होती. दिल्ली इतकी खिळखिळी झाली होती की कारण मराठ्यांची माणसं कैदेत होती. शाहू 1707मध्ये ज्यावेळेला सुटला ते शाहूची आई म्हणजे येसूबाई साहेब या एकूण मुघलांच्या कैदेत 30 वर्ष राहिल्याची आपल्याला कल्पना नसेल. पण शेवटची 10 वर्ष या बाई दिल्लीत होत्या आणि त्यांना सोडवणं हे मराठ्यांचं कर्तव्य होतं. त्यामुळे दिल्लीत जाणं भाग होतं. जर का मुघलांनी बऱ्या बोलांनी सोडलं नाही तर दिल्लीत जाणं हे मराठ्यांना भाग होतं. ते गमती अशा घडल्या की मराठ्यांना ती संधी मिळाली. ती संधी म्हणजे बादशाह हा जो शाह आलम आहे, शाह आलम 1712मध्ये वारला. त्याचा मुलगा गादीवर आला, त्याचं नाव होतं जहांदार शाह. तो अतिशय क्रूर होता, त्याचा खून झाला. आणि या सगळ्या गोंधळात या हुसेन अली आणखी सय्यद अब्दुल्ला या दोघांनी फर्रुखसियरला दिल्लीच्या गादीवर बसवलं. फर्रुखसियर दिल्लीच्या गादीवर आला खरा, पण फर्रुखसियर घाबरला. का घाबरला तो? तर त्याला वाटायला लागलं की यांनी आत्तापर्यंत आपली गच्छंती कशी केलेली आहे, बाकीच्या लोकांची कशी केलेली आहे तशी तो आपली करेल हुसेन अली. त्यामुळे त्याने हुसेन अलीला दक्षिणेच्या सुभ्यावर पाठवलं. सुभा खुजस्ता बुनियाद म्हणजे औरंगाबादला पाठवलं. दक्षिणेतले जे 6 सुभे मुघलांचे होते त्याच्यासाठी म्हणून त्यांनी पाठवलं. आणि मराठ्यांना आणि निजामुल मुल्काला त्यांनी परस्पर निरोप पाठवले की तुम्ही याला मारून टाका तिकडे. म्हणजे हा किंगमेकर एकदा गेला म्हणजे माझी गादी सुरक्षित राहील. या एकूण प्रकारामुळे हुसेन अलीला हे शंकराजी नारायणाने सांगितलं. त्यावर तो म्हणाला आता त्यांना जी काय फरमानं पाहिजे त्याचे ड्राफ्ट तुम्ही सगळे तयार करा, मी ते बादशाकडे पाठवतो आणि त्याच्याकडनं फरमानं इकडं मागवून घेतो. या शंकराजीरावांनी आणि बाळाजी विश्वनाथांनी मिळून ते ड्राफ्ट तयार केले. खरं म्हणजे 3 सनदा त्यांना पाहिजे होते दिल्लीहून. एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याला मुघलांची मान्यता पाहिजे होती आणि शाहूसाठी सरदेशमुखीच्या आणि दक्षिणेतले जे 6 सुभे आहेत त्याच्या चौथाईच्या सनदा या पाहिजे होत्या. त्यावेळेला या सनदेंचे जे ड्राफ्ट आहेत ते हुसेन अलीच्या हातात आले. ते ड्राफ्ट हातात आल्याच्यानंतर हुसेन अलीनं ते दिल्लीला पाठवले, बादशाकडे फर्रुखसियरकडे पाठवले. फर्रुखसियरनी मराठ्यांना फरमान द्यायला नकार दिला. तो म्हणाला मी काही फरमानं देत नाही. गंमत आता अशी होती की आतल्या बाजूनी बादशाह मराठ्यांची मदत घेऊन तो हुसेन अलीला संपायच्या मागं होता त्याच्यात. पण फरमानं त्यांनी मराठ्यांना दिली नाहीत. हुसेन अली म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका,
तुम्ही तुमची फौज मला द्या, मी दिल्लीत जातो, ह्या बादशाला काढून टाकतो, दुसऱ्याला बसवतो आणि तुम्हाला काय पाहिजे ती फरमानं देतो, कारण ते माझं काम आहे, मला ते जमतं सगळं, आत्ता तेच करू चालू मी. तर मराठी म्हणाले आम्ही दिली फौज, पण आमची माणसं दिल्लीत कैदेत आहेत. अनेक जण त्यावेळेला रायगडला कैद झालेले होते. त्याच्यात येसूबाई तर होत्या, संभाजीराजांची एक पत्नी होत्या त्या. शिवाजी महाराजांची एक बायको कैद झालेली होती, त्यांचं नाव आहे सकवारबाई. राजारामाची एक बायको ती कैदेत गेलेली होती, ती आहे जानकी, ती आहे प्रतापराव गुजराची मुलगी. संभाजीचे 2 पुत्र आहेत, दासीपुत्र आहेत, मदनसिंग आणि माधवसिंग, हे ते कैद झालेले होते. या सगळ्यांना सोडवायचं होतं, तिथनं दिल्लीहून आणायचं होतं. त्यातले किती लोक दिल्लीत त्यावेळेला जिवंत होते, पण निदान माधवसिंग, मदनसिंग आणि येसूबाई साहेब या तर निश्चितपणे जिवंत होत्या. या सगळ्यांना सोडवण्याचं फार महत्त्वाचं काम होतं. शाहू राजे मुघलांच्या कैदेतनं 1707 सुटले की नंतर त्यांचे प्रयत्न चालू झालेले होते या लोकांना इकडे आणायचे. तेव्हा बादशाहानी नकार दिला की नंतर हुसेन अली म्हणाला चला फौज दे, आम्ही जातो दिल्लीत. पण मराठी म्हणाले आम्ही फौज तशी देणार नाही, आमच्या लोकांच्या जीविताला धोका आहे. त्यावर बराच खल करून आपल्या या सगळ्या लोकांनी मिळून एक अशी काही युक्ती योजली की ती मराठी इतिहासाला फारशी परिचित नाही आहे. ही जदुनाथ सरकारांनी त्यांच्या द फॉल ऑफ द मुघल एम्पायर याच्यामध्ये लिहिलेली आहे, पण त्यांनी जी घेतली आहे ती सियारुल मुतखरीन या नावाच्या सय्यद गुलाम हुसेन तबाताबाईच्या ग्रंथावरनं त्यांनी घेतलेली. काय केलं असेल मराठ्यांनी यावेळेला आश्चर्य वाटेल, पण मराठ्यांनी या सगळ्यांनी मिळून औरंगजेबाच्या नातवाचा एक तोतिया उभा केला. मला आश्चर्य वाटतं आहे वाचत असताना की मराठ्यांनी एक तोतिया इथनं दिल्लीत नेला आणि 1760च्या नंतर तोतियांची रांग दिल्लीहून इकडे आली. त्याच्यातनं इथं एकेका माणसाचे किती तोतिये यावेत यालाही सीमा नव्हत्या. त्याच्यात सदाशिवराव भाऊचे तर इतकी तोती आले. इथं बुधवार चौकात नाना फडणीस तोतियांना समोरासमोर बसवून ते तोतिये एकमेकाच्या लेखात काय बोलतायत ते ऐकत बसलेला होता. तिथे जमकोजी शिंद्याचं तोती आणि सदाशिवराव भाऊचा तोती एकमेकात काय बोलतायत हे नाना ऐकत. त्यातला माहिती होतं सगळे तोतियेच आहेत लेखाचे, पण काय म्हणतात ते तरी बघू. परंतु हा जो तोतिया होता औरंगजेबाचा एक नातू इथं वारला. त्या नातवाचं नाव होतं मोईनुद्दीन हुसेन असं त्याचं नाव. हा जो नातू हा खरी इथं मेलेला होता. मराठ्यांच्या ताब्यात बिब्यात वगैरे काही नव्हता, परंतु मराठ्यांनी एक बातमी सोडली की तो औरंगजेबाचा नातू आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही त्याला आता दिल्लीलाच घेऊन येणार. म्हणजे आता औरंगजेबाचा नातू हा कोण आहे, तो माणूस आपल्या ताब्यात यायला पाहिजे, आपला तो नातेवाईक आहे. त्यामुळे बादशाह होता त्याला कळे ना आता करायचं तरी काय ना. हा आला कुठनं एकदम नातू, आत्तापर्यंत नव्हता, एकदम मराठ्यांनी कुठनं काढला. मराठी म्हणाले आमच्याच ताब्यात होता, फक्त आम्ही सांगितलेलं नव्हतं तुम्हाला. साताऱ्याला एक हत्ती सजवण्यात आला मोठा, चांगला देखणा छान असा हत्ती, सगळ्या लक्षणांनी उत्कृष्ट शुभलक्षणी असा एक हत्ती निवडला लोकांनी. हत्तीची फार चांगली लक्षणं पाहिजेत बरं का. हत्तीला नखं असतात पायानं, 18 नखं असतात. तो 20 नखांचा असला तर हत्ती फार चांगला मानला गेला. अशी ती सगळ्या एकूण पाहून हत्ती निवडला. त्याच्यावर एक सोन्याची अंबारी कसण्यात आली आणि त्याच्यात कुणाला तरी सोम या औरंगजेबाच्या नातवाचं देऊन बसायला तिथं सांगितलं. तो कोण होता माहीत नाही. तो ज्यांनी काम केलं त्यांनी ते मात्र अप्रतिम वठवलं. त्याचं सोंग जे काय वठवायचं होतं औरंगजेबाच्या नातवाचं. अहो इथं नाटकात 3-3 तास फक्त लोक बेरिंग धरून असतात. हा माणूस 3 महिने बेरिंग धरून बसला होता तिथं हत्तीवर. तिथं रोज येऊन लोक त्याला कुर्निश करत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्या बादशाचे हेर हिंडायला लागलेले होते सगळीकडं की बाबा हा खरंच बाबा आहे, कोण आहे तर बघाय, चौकशी करून या. त्या हेराने सांगितलं दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत लोक त्याला कुर्निश करतायत आणि चांगला गोरा गोमटा दिसतोय, असेल मुघलांच्या पैकीच दिसतोय कोणीतरी. बादशाला काय करायचं ते कळलं ना, पण त्यांनी हुसेन अलीला सांगितलं की तुम्ही त्या एकट्यालाच फक्त पाठवून द्या दिल्लीत. बघा तो काय म्हणतोय. हुसेन अली म्हणाला नाही एकटा कसं येईल, तुम्ही मराठ्यांना फरमानं द्यायला नकार दिलेले आहे, ते आता फौजेसकट येणार, सगळेच आता दिल्लीत येणार. दिल्ली घाबरली, बादशाह घाबरला आणि हे सगळं लटांबर हे दिल्लीत पोचलं. तो हत्ती, त्याच्यावरचा तोच या औरंगजेबाचा नातू, त्याच्याबरोबर बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवा, हे सगळं. बाजीराव त्याला पेशवा नव्हता, पण बाजीरावही दिल्लीत गेला. एक दिल्लीच्या किल्ल्याचा एक दरवाजा बाजीरावाने स्वतःच्या ताब्यात त्यावेळेला घेऊन ठेवलेला होता. ती सगळी एकूण मिरवणूक दिल्लीत फिरली, अख्खी दिल्ली पाया पडली त्याच्या. आणि दुसराच दिवस उजाडला आणि हा हुसेन अली दरबारात गेला. आणि हुसेन अली गेला त्यावेळेला बादशाची त्याची जी भेट ठरली ती एकूण 3 तास भेट झाली. बादशाह घाबरलेला होता सगळ्यात.
हा हुसेन अली गेल्यानंतर त्या बादशाने त्याला म्हणजे हुसेन अली वाकला कदमबोसीसाठी म्हणून, त्यावेळेला बादशानं खांद्याला धरून त्याला उठवलं, त्याला आलिंगन दिलं, आपल्या त्या झग्याचं चुंबन घ्यायची त्याला परवानगी दिली, तिथं आणून बसवलं आणि घाबरला होता तो. आणि मग त्यांची बोलणी सुरू झाली त्या दिल्लीत. हुसेन अली म्हणाला, सगळे मराठ्यांचे लोक सोडून द्या, कुठे आहेत मला एकदा बघू दे माझ्या डोळ्याने. त्यावर दाढी वाढलेला, एकूण असा म्हातारा झालेला असा तो त्या संभाजीराजांचा जो पुत्र होता मदनसिंग म्हणून, त्याला आणून उभं केलं. आणि तो बादशाह म्हणाला, द्या आता, तो तुम्ही म्हणताय ना औरंगजेबाचा नातू. बादशाह घाबरला, त्याचं कारण हा औरंगजेबाचा नातू तोचिया म्हणून येत होता. दिल्लीचा बादशाह फर्रुख सिंह हा पणतू होता औरंगजेबाचा, त्यामुळे त्याच्याकडे द्यावं लागतंय की काय असं तो सगळा म्हणून घाबरून होता मनात. परंतु त्या दिवशी बोलणी जी झाली त्यात काही फारसं निष्पन्न झालं नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र हे सगळ्या लोकांना एक्सचेंज करायचं ठरलं आणि हा निघून आला, हुसेन अली निघून आला. 2 दिवस मध्ये गेले. या 2 दिवसांच्या वर मराठ्यांच्यावर काही हल्ले झाले. मराठ्यांचे अनेक लोक दिल्लीत मारले गेले. मराठी खूप चिडलेले होते. ते म्हणाले, आपण आता जाऊया, हल्लेच करूया, जोरात करूया. मला सांगायला एक आनंद होतो, इथं खंडेराव दाभाड्यांचे वंशज इथं दादाराजे बसलेले आहेत. खंडेराव होते दिल्लीत त्यावेळेला. दाभाडे मंडळी दिल्लीत गेलेली होती. मी अनेकांची नावं सांगेन त्यावेळेला, आपल्याकडचे कोण कोण गेलेले होते त्यांचे वंशज इथं बसलेले दिसत आहेत मला आत्ता काय. पण ही जी सगळे मंडळी होती त्याच्यातले बरेच लोक मारले गेले. मराठे चिडलेले होते. मराठ्यांचे काही उद्गार त्याच्यात दिलेत, कागदात दिलेत. मराठी बापरे म्हणत होते, नको नको म्हणत होते, असं लिहिले बरं का त्याच्यात त्यांनी. एक हल्ले ज्या वेळेला झाले त्यावेळेला मराठ्यांच्या तोंडातून आलेले काही उद्गार मुद्दाम म्हणून ते तिथं दिलेले. 2 दिवस मध्ये गेले आणि त्याच्यानंतर हुसेन अली परत बादशाला भेटायला म्हणून गेला. बादशाचा काही हात नव्हता मराठ्यांच्यावरच्या हल्ल्यात, बादशाचा काही हात नव्हता. परंतु हुसेन अली चिडलेला होता. त्याला एकदा त्याचं जो काही त्याचा रस ज्या विषयात आहे की बादशाच बदलणे, त्यामुळं त्यालाही वाटलं होतं याला बदलायलाच पाहिजे, आता हा काही बदलत नाही, हा कशासाठी म्हणून. त्यामुळं हुसेन अली दरबारात गेल्यावर त्याची आणि बादशाची बाचाबाची झाली आणि त्यानं बादशाला खाली खेचला, त्याचे डोळे काढले आणि त्याला अदबखान्यात म्हणजे तुरुंगात घातलं. आणि रफीउद्दर जट या नावाचं पोरगा आणून तिथं दिल्लीच्या गादीवर बसवलं आणि त्या पोराच्या करवी मराठ्यांना 3ही फरमानं दिली. मराठ्यांचे सर्व लोक सोडून दिले आणि मराठ्यांना 50 लाख रुपये त्यांनी दिले त्यावेळेला. ही दिल्ली आणि मराठ्यांची पहिली भेट आहे. ते काय दिल्ली काय आहे, दिल्ली कशी आहे, दिल्ली किती खिळखिळी झाली आहे, दिल्लीची ताकद काय राहिलेली आहे, याचा पूर्ण अंदाज मराठ्यांना त्यावेळेला आलेला होता. मराठी ताकद दिल्लीपर्यंत जाऊन बादशाला खेचून तिथं दुसरा माणूस बसवायचा आणि 3 फरमानं मिळवायची, इतकी मराठी ताकद झालेली होती आणि वाढलेली होती. मराठी ताकद काय ती एका रात्रीत वाढलेली नाही आहे. पण मराठी ज्या वेळेला 25 वर्ष औरंगजेबाशी स्वतःशी सामना करतात, ते एकट्या औरंगजेबाशी, त्यावेळेला मराठ्यांना जो आत्मविश्वास निर्माण झाला, त्या आत्मविश्वासाची ही फलश्रुती ही त्यावेळेला होती तिथं झालेली. आणि मराठ्यांना दिल्लीचा अंदाज आला सगळा. दिल्ली पूर्णपणे खिळखिळी झाली ह्याचाही त्यांना अंदाज आला. आणि दिल्लीत त्यावेळेला रफीउद्दर जत हे पोरगं काही फार राहिलं नाही फार काळ. त्यालाही खाली खेचलं या हुसेन अलीने. तिथं रफीउद्दौला नावाचं एक पोरगं बसवलं. ते रफीउद्दौलालाही खाली खेचलं आणि त्याच्यानंतर मोहम्मद शाह गादीवर आला तिथं. या पुढं मोहम्मद शाह गादीवर आल्याच्यानंतर सय्यद हुसेन अली वगैरेंचे खून झाले. परंतु हे जे एक एक गोष्ट पाहता मराठी ताकद वाढत चाललेली होती आणि दिल्लीला मराठ्यांच्या ताकदीची गरज भासायला लागलेली होती. कुणाची आक्रमणं होणार होती, ती आक्रमणं बाहेरून येणार होती. त्याचे जेव्हा अंदाज आला त्यांना, दिल्लीची नाटकं खूप असतात. दिल्लीत वजीर कोण आहे, मीर बक्षी कोण आहे, याबद्दल तिथल्या लोकात अंतर्गत त्यांचे जे वाद असतात. मराठ्यांच्यातही वाद होते, नाही अशातला भाग नाही. परंतु दिल्लीतले जे वाद होते त्याचे परिणाम भारतावर होतात, सगळ्या दिल्लीच्या आसपासवर होतात. मी मला डिक्शनरीत मुळात तो दिली असा शब्द आहे, त्याचा अर्थ या दिलाशी आहे. म्हणजे हृदयाच्या निगडीत जे काही असतं त्याला ते दिली असं म्हणतात. दिलवरनं आलेलं आहे आणि त्यामुळे ते शेवटी भारताचं हृदय आहे ना, इंद्रप्रस्थ आहे, ते भारताचं हृदय आहे दिल्ली. त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडींवर अवघ्या भारताचं लक्ष असतं, काय चाललं आहे काय नाही हे. त्यामुळं मराठ्यांना इतका अंदाज आला, या 1719च्या एका स्वारीमुळे अंदाज आला. आणि मराठ्यांच्या ताकदीचा अंदाज हा त्यावेळेला दिल्लीला हा सुद्धा तिथं आला. फरमानं आपल्याला मिळाली. त्याचे ड्राफ्ट तुम्हाला बघायचे असतील तर इथं डेक्कन कॉलेजमध्ये त्याचे ड्राफ्ट आहेत की ज्याच्यावर शंकराजी मल्हाराचं सील आहे तिथं.
याच्यानंतर काही काळानंतर बाळाजी विश्वनाथ पेशवा हा वारला. बाळाजी विश्वनाथांनी त्याच्या थोड्या छोट्या कारकिर्दीत अनेक मोठ्या गोष्टी केल्या. त्याच्यात दिल्ली ही सर केली असंच म्हणायला पाहिजे. येसूबाई 30 वर्षाच्या कैदेच्या नंतर आल्या. संभाजीराजांची अजून एक पत्नी होती, ती तर बाई बहुधा 40 वर्ष कैदेत असावी, दुर्गाबाई या नावाची बाई होती. ज्यावेळेला संभाजीराजे मुघलांच्याकडे गेले त्यावेळेला ही बाई त्यांच्या बरोबर होती. परत आले ते एकटेच आले, त्यामुळे ही बाई मुघलांच्याकडे राहिली. तिचं पुढं काय झालं काही कळलं नाही, कारण परत आलेल्या माणसात काही तिचं नाव नाही आहे दुर्गाबाईंचं. परंतु बाळाजी विश्वनाथ याला सेनाकर्ता एक अशी पदवी मिळालेली होती. म्हणजे सेनेच्यासाठी जे काही लागेल त्याची जमवाजमव करायची. सेनेत लोकांची जमवाजमव असते, पैशाची जमवाजमव असते, शस्त्रांची जमवाजमव असते, घोडे वगैरे जे लागतात त्याची. म्हणून सेनाकर्ता ही जबाबदारी त्यांना अत्यंत कौशल्यानं पार पाडलेली होती. बाळाजी विश्वनाथांनी कान्होजी आंग्र्यांना, की जे चाल करून आलेले होते, इथं 2 किल्ले त्यांनी घेतले, वरके लोहगड घेतला, राजमाची त्यांनी घेऊन बसलेले होते. आणि त्याच्यावर पेशवा एक गेलेला होता, भैरवपंत पिंगळे हा जो पेशवा गेला, त्या पेशव्यालाच कान्होजींनी पकडून ठेवलेला. त्यामुळं त्या पेशव्याला सोडवण्याचं काम आणि कान्होजीसारख्या त्या ॲडमिरलला, म्हणजे त्याचं जे सगळं आरमार आहे ते परत स्वराज्यात आणायचं काम, इतकं मोठं काम या बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्या या छोट्या आयुष्यात केलेलं होतं. इथं त्याच्यानंतर साताऱ्यात गोंधळ झाला. पेशवा कुणाला करायचं याच्यावरनं, बाळाजी विश्वनाथाच्यानंतर कुणाला पेशवा करायचं याच्यावरनं इतके वाद आहेत. त्या वादाला सगळे कंगोरे आहेत. त्याच्यात धर्माचे कंगोरे आहेत, त्याच्यात जातीचे कंगोरे आहेत, त्याच्यात अनेक वेगवेगळे नात्यांचे कंगोरे आहेत. पण शाहू कशालाही बदला नाही. आणि शाहू महाराजांनी तिथं बाजीराव पेशव्याला, इथं बाजीरावाला त्यांनी पेशवा म्हणून केला. 1720मध्ये 20 वर्षाचा हा तरुण पेशवा म्हणून झाला. आणि पुढची जी कारकीर्द जी बाजीरावाची आहे ती इतकी वादळी कारकीर्द आहे. त्याच्यात बाजीराव दिल्लीत जाऊनही आला. बाजीरावाची आधी भेट झालेली होती बादशाहाची, आणि 1737ची बाजीरावाची दिल्लीची स्वारी आहे ती अत्यंत विलक्षण अशी स्वारी आहे. त्यातल्या 2 घटना मला मुद्दामून सांगायच्या आहेत, की मराठी ताकद किती वाढलेली होती ह्याच्याबद्दलच्या त्या 2 घटना आहेत. त्यातली एक घटना आहे 1728ची पालखेडच्या लढाईची. या पालखेडच्या लढाईचा उल्लेख हा बर्नर्ड मॉन्गोमेरी हा जो जनरल होता अमेरिकन, त्याच्या पुस्तकात ए कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या पुस्तकात एक पॅरेग्राफ त्यांनी बाजीरावावर टाकलेला आहे. तो म्हणतो, द वे बाजीराव आउट जनरल निजाम उल मुल्क ॲट द बॅटल ऑफ पालखेड इन 1728 इज अ मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी असं त्यांनी म्हटलेलं आहे. या बाजीरावाचं विलक्षण कौतुक केलेलं आहे. बाजीरावाच्याबद्दल तर काय पाहिजे तेवढी अजून 2-3 व्याख्यान केवळ बाजीरावावर देता येतील. परंतु पुढची जी गोष्ट आहे 1729ची, की मुहम्मद खान बंगशाचा या मुघल सुभेदाराचा पराभव हा बाजीरावांनी त्या जयपूरच्या किल्ल्यात त्यांनी केला. पराभव म्हणजे तो शरणच आला. बाजीरावाच्या सर्व अटी त्यांनी मान्य केल्या आणि छत्रसाल बुंदेल्याने बाजीरावाला तिथं बोलावून नेलेलं होतं. आणि त्या विजयाच्याबद्दल छत्रसालांनी बाजीरावाला त्याचा 1/3 हिस्सा राज्याचा दिला. पन्ना म्हणून घेतलेल्या खाणी होत्या, त्या खाणी हिऱ्यांच्या खाणीतला काही भाग दिला आणि त्यानं मस्तानी ही बाजीरावाला तिथं आणून उभी करून दिली. मस्तानी हे मराठी इतिहासातलं एक मोठं कोड आहे. मस्तानीचं नाव देखील मस्तानी म्हणून लोक लिहित नाहीत, मकार विषयक वगैरे असं सगळं लिहित असतात या सगळ्यात. परंतु तो जो विजय आहे बाजीरावाचा, त्या विजयामुळे बाजीरावाचं नाव हिंदुस्थानात फार प्रसिद्ध झालं. आणि त्या बाजीरावाला सगळेच लोक घाबरून राहायला लागले. प्रत्येकाला वाटायला लागलं बाजीरावाशी आपली मैत्री व्हावी. अनेकांनी वकील पाठवले. त्या जयपूरचा वकील होता, त्याचं नाव होतं दीपसिंह. हा दीपसिंह इथं शाहूला आणि बाजीरावाला भेटून गेलेला होता. मनसाराम म्हणून एक तिथनं वकील आला होता. तो मनसाराम शाहूराजांच्यावर एवढा फेदा झाला की तो साताऱ्यातच राहिला. ही सगळी म्हणजे दीपसिंहाला नंतर निजाम उल मुल्क भेटला आणि त्या निजाम उल मुल्काने बाजीरावाबद्दल विचारलेलं असताना तर त्या दीपसिंहाने सांगितलं की तुम्ही बाजीरावाला लढाई करून पराभव करण्याचं मनात देखील आणू नका. बाजीराव एका क्षणात तुम्हाला तुमच्या पाहिजे तेवढ्या मोठी, तुमच्यापेक्षा मोठी फौज एकायला जमा करू शकेल. पण गंमत म्हणजे राजस्थानमधल्या लोकांना असं वाटायला लागलं की आपण बाजीरावाला बोलवून बाजीरावाचा सत्कार करायला पाहिजे. राजस्थानमधल्या त्या चित्तोडच्या राण्याला वाटायला लागलं, उदयपूरच्या राण्याला वाटायला लागलं की आपण बाजीरावाचा सन्मान केला पाहिजे, बाजीराव आपल्या बाजूनं असला पाहिजे. त्यामुळं त्यांनी बाजीरावाला बोलावलं. त्याच्या आधीची एक घटनाही मी सांगतो. जे मराठी ताकद टप्प्याटप्प्याने कशी वाढत राहिली आणि त्यामुळंच दिल्लीची ताकद कशी क्षीण होत गेली आणि दिल्लीला शेवटी मराठ्यांची एकूण तह करून त्यांना आपलं संरक्षक कसं करून घ्यावं लागलं
आणि संरक्षक दिल्लीचे झाल्यामुळे मराठे पानिपतवर कसे गेले ह्या त्या आठवणी आहेत. त्यातल्या ताकदीचा हा एक टप्पा आहे बाजीरावाचा, की बाजीरावाची आई राधाबाई या म्हणाल्या मला काशी यात्रा करायची आहे. तर बाजीराव म्हणाले जा, काही हरकत नाही, करून या यात्रा तुम्ही तिथं. यांच्याबरोबर सैन्य नव्हतं, काही नव्हतं. यांच्याबरोबर काही कारकून मंडळी होती, काही बाजारबुणगी मंडळी होती, काही त्यांच्या दासी वगैरे होत्या. आणि ह्या नर्मदेच्या तिथं आल्या. तिथं आल्या की नंतर नर्मदा ओलांडायची की नाही का काय करावा हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला, की तिथं पलीकडं सगळं मुघलांचं साम्राज्य आहे, लढाई इथं चालू आहेत. एवढा गोंधळ चालू असताना बाजीरावानं मला का जायला तिथं सांगितलं, हा एक संभ्रम त्या बाईंच्या मनात निर्माण झाला, की कसं जायचं आता पुढं, तिथं काय वाढून ठेवले, समोर पलीकडं नर्मदा ओलांडली तर काय वाढून ठेवले आपल्यासमोर, हा संभ्रम निर्माण झालेला असताना बघा काय झालं. त्या उदयपूरहून राण्याचा सेनापती फौज घेऊन आला तिथं आणि त्याने सांगितलं पंडित की माँ मी राधाबाई तिथं आहेत, त्यांना मी उदयपूरला घेऊन आलो आहे. राण्यांनी त्यांना बोलवलं आहे तिथं आणि त्यांचा ते सत्कार करणार आहेत. या बाई उदयपूरला आल्या. त्या उदयपूरला अनेक जहागीरदार त्यांना भेटायला आले. यांना मेजवानीला कुणी बोलवायचं, कसं बोलवायचं आणि भेटी काय काय द्यायच्या ह्याच्यात तिथल्या जहागीरदारात अहमहमिका लागली. एक छोटा हत्तीचा छावा तोही त्यांना भेट मिळाला. पण हे सगळं त्या तिथून उदयपूरहून निघाल्या आणि त्या आल्या जयपूरला सवाई जयसिंगांनाही त्यांचा मोठा सत्कार केला. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली. ताकद वाढलेली मराठ्यांची किती आहे त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतोय आता. या गोष्टी सामान्य नाही आहेत, त्या गोष्टी समोर प्रकर्षाने पुढे आल्या पाहिजेत. इथं लाला हरप्रसाद या नावाचा हा जो बंगश होता, मोहम्मद खान बंगश, याचा ज्याने पराभव केला होता बाजीरावाने 1729 त्या मोहम्मद खान बंगशाचा दिवाण लाला हरप्रसाद हा त्या जयपुरात आला आणि त्यांनी त्या बाईंना सांगितलं की याच्या पुढची तुमची पूर्ण काशी यात्रा ही आता मोहम्मद खान बंगश करून देणार आहे. बघा काय चाललं आहे. तो मुघल सुभेदार शत्रू आहे, तो शत्रू या पंडितांची बाजीरावाची या आईंची काशी यात्रा तर करून. आणि लाला हरप्रसाद बाईंना घेऊन निघाला. त्या मुरादाबादेच्या तिथं बंगश सामोरा आला, मोहम्मद खान बंगश. या बाईंनी बाजीरावाचं एक पत्र नेलेलं होतं. ते पत्र बंगशाला दिल्यावर बंगशाने ते डोक्यावर घेतलं, नाचला मोहम्मद खान बंगश की पंडितनं आमची अजून आठवण ठेवलेली आणि आम्हाला पत्र लिहिलं याच्यासाठी. आणि त्यानं नंतर खरंच या काशीबाईंची यात्रा करून आणून त्यानं पुण्याला आणून सोडलं. काय ताकद निर्माण झालेली असेल हे की तुम्ही कल्पना करा. हे जे उदाहरण मी सांगतोय की मुघल सुभेदार बाजीरावाच्या आईची काशी यात्रा करून आणून देतोय, हे ताकद वाढल्याचं उदाहरण नाही तर काय, किती ताकद झाली होती ह्याचं अजून एक उदाहरण सांगतो. की ह्याच्यानंतर बाजीराव स्वतः आणि काशीबाई साहेबांना घेऊन बाजीराव याला आले, उदयपूरला आले. उदयपूरचा जो राणा होता त्यानं तिथली जी चंपा बाग नावाची बाग होती तिथं जोहर केला होता, खूप सजवलेली होती सगळी ती. आणि त्यांनी आपल्या सगळ्या जहागीरदारांना तिथं बोलवलेलं होतं. त्यांनी तिथं 2 आसन अशा पायऱ्या होत्या, त्याच्यावर जाजं अंथरलेलं होतं. आणि त्यांनी 2 सुवर्णासनं तिथं एका पातळीत ठेवलेली होती. पायाशी पाय ठेवायला चांदीचा चौरंग ठेवलेला होता. आणि असा सगळा तो जोहर झाल्यानंतर बाजीरावांना हाताला घेऊन उदयपूरचा राणा हा त्या चालत त्या पायऱ्यात चढत हा त्या सुवर्णासनापाशी आला आणि तो बाजीरावांना म्हणाला पंडित पिराजी आहे. बाजीरावाने एकदा शांतपणे सगळ्या लोकांच्याकडे पाहिलं. बाजीरावाने एकदा त्या आसनाकडे पाहिलं आणि बाजीराव त्या चांदीच्या चौरंगावर जाऊन बसले. ती सभा हादरली. तो राणा म्हणाला नाही पंडितजी यहाँ नाही, यहाँ विराजे. तो बाजीराव म्हणाला नाही, ही राणा प्रतापाची गादी आहे, मी शेवटी छत्रपतींचा पेशवा आहे, मी छत्रपतींचा पेशवा आहे. या गादीच्या प्रतिष्ठेसाठी या लोकांनी काय केलं मला माहिती आहे. मी इथं आहे तो ठीक आहे. बाजीरावाचा जय जयकार झाला त्या सभेत प्रचंड मोठा. ही सगळी गोष्ट तो त्या जयपूरचा जो एक दिवाण होता अयामल म्हणून, तो अयामलानं हे लिहून जयपूरला पाठवलं सवाई जयसिंगाकडं. जयसिंगाने, कारण बाजीराव येणारच होतं नाथद्वारवरनं तिथं आल्या की नंतर त्यांनी मनोहर बागेत असा जोहर केला. असा सगळा जोहर मनोहर बागेत त्यांनी केला. मनोहर बाग त्यांनी सजवली.
त्याच्यानंतर सगळ्या जहागीरदारांना त्यांनी बोलवलं. मुद्दामून 2 एका पातळीत सुवर्णासनं ठेवली, मुद्दामून चांदीचे चौरंग आणून तिथं ठेवले. बाजीराव हत्तीवरनं आला, हत्तीवर दोघं भेटले एकमेकाला आणि मग हाताला धरून सवाई जयसिंग बाजीरावांना घेऊन तिथं सभेत गेला, मनोहरबागेत गेला. पायऱ्या चढल्यावर त्यांनी सांगितलं, पंडित बिराजे. क्षणाचाही विलंब न लावता बाजीराव त्या आसनावर जाऊन बसला सुवर्णाचं. ती सभा अवघी हादरली. त्या जयपूरच्या राजाने ती सभा लवकर बरखास्त केली. ज्यावेळेला बाजीराव आणि सगळे लोक मुक्कामाला ज्यावेळेला आले त्यावेळेला तो बाजीरावाचा सदाशिव बल्लाळ हा तिथं जो वकील होता त्यांनी बाजीरावाला विचारलं, श्रीमंत तुम्ही म्हणाले उदयपूरला असं वर्तन केलं आणि इथं म्हणाले तुम्ही सुवर्णासनावर बसला. बाजीरावच्या वेळेला असं म्हणाला, बाजीरावांनी सांगितलं हे तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्ही वकिलात नाही ते तुम्हाला कळायला पाहिजे. ती जी गादी आहे ती राणा प्रतापाची गादी आहे, त्याच्या प्रतिष्ठेसाठी ते लोक रानोमाळ जाऊन राहिले. आणि ही कसली गादी की ह्या गादीच्या प्रतिष्ठेसाठी या लोकांनी आपल्या मुली मुघल जनान्यात घातल्या, या गादीची कसली आली आहे प्रतिष्ठा. हे त्या जदुनाथांनी लिहिलं आहे, वाचा सगळ्या. मला सांगायचं हे सगळं विस्तृतपणे सांगायचं, कारण दिवस आपल्याकडे भरपूर आहे. विस्तृतपणे सांगायचा माझा उद्देश एकच आहे या सगळ्यातला, की मराठी ताकद किती वाढत होती आणि वाढलेली होती याची जाणीव कशी कशी लोकांना झालेली होती आणि दिल्लीची ताकद ही कशी खिळखिळी झालेली होती. एक 37 सालची एक बाजीरावांची मी गोष्ट सांगतो, कारण ती दिल्लीशी निगडीत आहे. म्हणून 1736च्या दसऱ्याच्या नंतर बाजीरावांची फौज बाहेर पडली आणि अटेरला आली. अटेरच्या अनिरुद्ध सिंगाला खंडणी लावून बाजीराव साहेब स्वतः हे सगळे यमुनेच्या दक्षिण तीरावर आले. आणि बाजीरावांनी पहिल्यांदा यमुनेचे उतार आहेत, उतार म्हणजे जिथं नदी आपल्याला पार करायची असते त्या ज्या जागा असतात ठराविक, तर ते उतार ताब्यात आणण्यासाठी म्हणून त्यांचा जो मित्र होता बाजी भिवराव रेठरेकर, हे बाजी भिवराव रेठरेकराला त्यांनी तिथं पाठवला आणि उतार दाबून ठेवले. आणि त्यांनी विठोजी बुळे, मल्हारराव होळकर या सगळ्यांना त्यांनी पलीकडं जी गावं आहेत ना, फरुखाबाद वगैरे जी गावं आहेत, फिरोजाबाद वगैरे ही सगळी गावं लुटायला त्यांनी सांगितली. फिरोजाबाद, शुकोहाबाद नावाची गावं आपल्या लोकांनी लुटली आणि इत्मादपूर नावाचं गाव लुटून परत येत असताना आग्र्याला जो सुभेदार होता सादत खान, या सादत खानाचा जो भाचा होता सफदरजंग, हा सफदरजंग चालून आला मराठ्यांच्यावर आणि मराठ्यांच्या पिछाडीवर त्यांनी चंदावलवर मराठ्यांचा हल्ला केला. तोपर्यंत बरेचसे मराठे लूट घेऊन यमुना ओलांडून बाजीरावांच्या इथं आलेले होते आणि काही मराठे मारले गेले, काही नदीत पडले. पण त्या सफदरजंगाने सादत खानाला काही गोष्टी जाऊन सांगितल्यावर सादत खानाने दिल्लीच्या बादशाला मुहम्मद शहाला त्यांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं की आम्ही बाजीरावाचा पराभव करून त्याला चमेली पार घातला, म्हणजे चंबळच्याही पलीकडं घातलेलं आहे त्याला बाजीरावाला आम्ही, आणि तुम्ही आम्हाला माळवा आणि गुजरात हे 2 सुभेदार का तुम्ही दिले तर आम्ही बाजीरावाचा कायम बंदोबस्त करून टाकू. हे पत्र दिल्लीत आलं, ते मुहम्मद शहाने वाचलं. आजवर असं कधी घडलेलं नव्हतं, आजवर बाजीरावाचा पराभव कोणी केलेला नव्हता. मुहम्मद शाह खुश झाला आणि त्याने हत्ती आणि पोशाख वगैरे या सादत खानाला पाठवून दिलं. तो हत्ती आला आग्र्यात, तो हत्ती झुलला की इकडं सादत खान झुलायला लागला. एवढी मोठी देणगी बादशाने पाठवली, बादशाची मर्जी आता आपल्यावर बसली. त्याला कल्पना होती की बाजीराव पलीकडेच आहे, बाजीराव काही फार लांब नाही आहे, तरी सादत खानानं हा गोंधळ केलेला होता. एवढी मोठी देणगी बादशाने पाठवली, बादशाची मर्जी आता आपल्यावर बसली. त्याला कल्पना होती की बाजीराव पलीकडेच आहे, बाजीराव काही फार लांब नाही आहे, तरी सादत खानानं हा गोंधळ केलेला होता. त्याचा जो वकील होता बाजीरावांचा, त्यांनाही दिल्ली तिथनं हलवण्यात आलं. त्या वकिलानं येऊन बाजीरावांना सांगितलं की असं एक पत्र या सादत खानाने दिल्लीत लिहिलं आहे बादशाला की तुम्हाला चमेली पार घातले वगैरे म्हणून. त्याला इकडं हत्तीन पोशाख बादशाने दिला आहे. बाजीरावांचं एक पत्रच मिळाले. मी त्या पत्रातला काही अंश सांगतो, काही भाग मी तुम्हाला सांगतो. बाजीरावांच्या पत्रात असं लिहिलेलं आहे की मुघल तो आपणास माहिती आहे, करावे थोडे लिहावे फार. काही करायला नुसतंच आपलं लिहित बसायचं, आम्ही येऊ केलं आणि तेव्हा केलं. तर आम्हास चमेली पार घातले असे कित्येक गप लिहून सादत खानाने बादशास पाठवले. खोटं खोटंच लिहिले म्हणायचं. ते म्हणाले बादशास जे सत्य वाटले ते मिथ्या केले पाहिजे, त्याला जे खरं वाटलं ना ते कसं खोटं आहे हे दाखवून दिलं पाहिजे. याचे उपाय 2. बघा काय म्हणता येतं तो बाजीराव साहेब त्या पत्रात. म्हणजे पहिला उपाय आग्र्यावर चालवून जाऊन सादत खान बुडवावा. बघा काय चाललं मनात, यांच्या इच्छा काय सगळ्या एक एक कल्पना. आग्र्यावर चालून जाऊन सादत खान बुडवावा किंवा दिल्लीस जाऊन दिल्लीचे पूर जाळावे. म्हणजे मी दिल्लीतच आलो आहे, कुठे चमेली पार वगैरे काही गेलेलो नाही, मी दिल्लीतच आहे इथं, हे त्या बादशाला जाऊन त्याला दाखवून द्यावं
की माझं अस्तित्वच दिल्लीत आहे, मी इथं आहे, काही चमेली पार नाही, कुणी माझा पराभव केलेला नाही, काही झालेलं नाही. आणि मग याचा दुसरा उपाय योग्य वाटून, बघा काय म्हणतात बघा, त्याचा दुसरा उपाय योग्य वाटून भरतपूर डीग जवळून दिल्ली गाठून त्याने असं लिहिले, 3 मजलांचा मुक्काम मी एका मजल्यात केला त्याच्यातनं. म्हणजे तो काही भाग होता, ज्यावेळेला 3 दिवस लागले असतील त्यांनी तो एका दिवसात पार केला. बाजीरावांनी 28 मैल एवढ्या कमी रुंदीतनं 55,000 घोडेस्वार दिल्लीमध्ये आणले. आणि दिल्लीत कुशबंदी शहर म्हणून आहे, म्हणजे आत्ता जे कालिकेचं देऊळ आहे ना, कालकाजी आहे, त्या कालकाजीच्या तिथं मराठी स्वारांचा मुक्काम झाला. तिथे एक जत्रा भरली होती रामनवमीची. बाजीरावांचेच शब्द आहेत असे की रामनवमीच्या जत्रेत झांबडाझांबड केली, असं लिहिले ते. झांबडाझांबड केली म्हणजे काही लोकांना तडाखे दिले, काही लोकांना मारलं, तिथलं काही सामान बिमान उद्ध्वस्त करून टाकलं. म्हणजे हे लोक जाऊन दिल्लीत बादशाला सांगतील की इथं बाजीराव इथं आला म्हणून. आणि तसंच झालं. हे लोक गेले बादशाकडं आणि त्यांनी बादशाला जाऊन सांगितलं की अहो बाजीराव इथं येऊन बसला आणि झांबडाझांबड करतोय तिथं, आमच्या त्या सगळ्या आम्हाला बसून देत नाही आहे तिथं. बादशाह म्हणाला की असं शक्य कसं आहे, बाजीराव तर चमेलीच्या पार आहे, तो इथं कुठं आला एकदम दिल्लीत. ते म्हणाले नाही, बाजीराव साहेब स्वतः आलेले आहेत इथं दिल्लीत, ते इथं येऊन बसलेले आहेत, तुम्ही बघा आणि काहीतरी करा. आता ते दरबारात हॉक्स असतात आणि डव्ज असतात. त्यातले हॉक्स म्हणाले हा बाजीरावच नाही, कोणतरी भलताच सरदार आलेला असेल, पण हा बाजीराव काही येणं नाही, तो चमेली पार आहे. डव्ज म्हणाले बादशाला नाही नाही, तुम्ही शरण तर काहीतरी करा, तह करा, इथं बाजीराव येऊन बसलाय आणि गोंधळ करतोय ना. बादशाने 5,000 लोक लढायला म्हणून पाठवले बाजीराव, ह्या 55,000 घेऊन बसलायत. आणि त्यांनी पुढं असं लिहिलं आहे की पुढं अर्ध्या पाऊण तासात दिल्लीत हात तुटलेल्या, पाय तुटलेल्या, रक्तबंबाळ झालेल्या अशा लोकांची संख्या वाढायला लागली बरं का. या सगळ्यांना बाजीरावाने भरपूर तडाखा दिला. बादशाचा एक कोका होता, त्याचं नाव आहे हसन खान. हा हसन खान कोका होता ना, त्या कोका त्या लढाईत मारला गेला. बरेच लोक गेले त्याच्यात हा बादशाचा दूध भाऊ होता, मोहम्मद खानाचा दूध भाऊ होता. आणि बादशाची कोकीसुद्धा होती बरं का त्यावेळेला, अर्थात ती तिथं वाड्या दिल्लीच्या किल्ल्यात होती. पण बाजीरावानं लिहिलं आहे की हे सगळं झाल्यानंतर बाजीरावाचा स्वतःचा मुक्काम आला, तो झीलवर आला. झील म्हणजे आत्ताचं ताल कटोरा जो भाग आहे ना दिल्लीचा, तिथं बाजीराव सेना घेऊन आला. तिथं जेव्हा कळलं झीलवर बादशाला कळलं झीलवर बाजीराव आला, त्यावेळेला बादशाह विलक्षण घाबरला आणि त्यानं यमुना ओलांडून पलीकडे जायची तयारी केली. यावेळेला सादत खान वगैरे लोकांना कळलं की आपण इथं पार्ट्या करत बसलेलो आहे आग्र्यात, तोपर्यंत बाजीराव दिल्लीत जाऊन बसलेला आहे तिथं. त्यामुळं तो खान, दौरान, त्या मोहम्मद खान बंग अशी सगळी मंडळी दिल्लीकडे यायला निघाली. आणि दिल्लीचा जो त्यावेळेचा वजीर होता कमरुद्दीन खान, तो कमरुद्दीन खान हे पलीकडे येताना, दिल्लीकडे येताना येतोय असं कळल्याच्यानंतर बाजीराव साहेब तिथनं निघाले आणि त्याच्यानंतर कोठ आणि पुतली या गावाच्या इथे येऊन राजस्थानमधनं ते परत माघारी आले. दिल्लीत आपलं अस्तित्व जाणून द्यायचं. खरं म्हणजे बाजीराव त्याच्या पत्रात शब्द आहेत, दिल्ली तो महास्थळ, अमर्यादा झाल्याने राजकारणाचा दोर तुटतो, असं त्यांनी लिहिले. दिल्लीत खरंच काबीज करता आली असती. बादशाह तर पळूनच चालला होता, उरलेले लोक घाबरून पळून गेले असते. दिल्लीचा किल्ला केव्हाही ताब्यात आला असता, मराठ्यांच्या ताब्यात आली असती. पण राजकारणाचा दोर तुटतो. कदाचित राजपूत नाराज झाले असते, शीख नाराज झाले असते, जाट नाराज झाले असते. आणि शाहूंनी सांगून ठेवलेलं होतं, शाहू महाराज, दिल्लीची मुघल पातशाही ही नष्ट करायची नाही. आणि ह्या एवढ्यासाठी म्हणून पेशवा तिथं पोचलेला असताना, दिल्लीत अस्तित्व दाखवून दिलेलं असताना बाजीराव हा तिथनं परत आला. बाजीराव साहेबांचं अर्थात अजून एक गोष्ट मध्ये घडली. त्याच्यानंतर दक्षिणेत तर गोष्टी घडतच होत्या. इकडं वसई बिसई वगैरे उत्तर फिरंगण आपल्या लोकांनी मारून काढलेलं होतं. मराठी लोकांनी उत्तर फिरंगणातला पोर्तुगीज अंमल 1739 पार उडवून टाकला सगळ्या. सगळे लोक पळाले, गोव्यात पळाले, सगळं अष्टागर मुक्त झालं पार. त्याच्यावरचा गोवा जवळजवळ वसई आणि त्याच्यावरचा प्रदेश हा मराठ्यांची ताकद किती आणि कशी वाढत होती त्याची सगळी उदाहरणं मी मुद्दा म्हणून सांगतोय. ते बादशाला म्हणजे दिल्लीला शेवटी मराठ्यांचा आधार घ्यावा लागला. 1752 ती गोष्ट आहे, मी तिथं येणारच आहे. मुळात 1752चा तह मराठ्यांच्यात आणि दिल्लीत झालेला हा तह पानिपत जे काही झालं, युद्ध जे झालं, अब्दालीशी युद्ध झालं, त्याचं एक महत्त्वाचं कारण ते आहे. 1742पासनं रघुजी भोसल्यांच्याही मागाशी मी सांगितलं, हा जो भास्करराम कोलटकर होता, या भास्कररामाच्या 3 स्वाऱ्या, तिकडे 3-4 स्वाऱ्या झाल्या. त्या 4 स्वाऱ्यानंतर भास्कररामाचा खून झाला. 20-22 लोक मारले गेले. त्या अलावर्दी खानाने हल्लेयोग केले. त्या हल्ल्यात रघुजी भोसले मात्र मागं थांबले होते. त्यांनी ओळखलेलं होतं की हे यांच्यावर विश्वास ठेवू नये. पण त्यांच्यावर विश्वास ठेवून भास्करराम कोलटकर आणि सगळी मंडळी भेटायला म्हणून गेली. खंडणी देतो असं सांगितलं त्यांनी, पण खंडणी काही दिली नाही. त्यांनी मारेकरी घातले नाही. एकूण 22 लोकांचे खून झाले. या स्वारीच्या वेळी एक घटना घडलेली आहे. कालच आम्ही चर्चा करत होतो
काल माझ्याबरोबर आम्ही एका प्रकाशनाला गेलेलो होतो. काल प्रके घाणेकर होते, देगलूरकर सर होते. देगलूरकर सरांनी काल ती घटना सांगितली. ते म्हणाले की मराठे हे तिथं ओरिसामध्ये असताना त्यावेळेला काही लोक गेलेले तिथं असताना त्यांना काही मूर्ती दिसल्या. मोंड होतं, त्याच्यावर वाळू पडली होती, माती पडली होती सगळे. आणि मग भास्करराव वगैरे सगळ्या लोकांनी सांगितलं जाऊन खोदा तिथं, काय साफ करा, सगळं काय दिसतंय ते बघूया म्हणून. आपल्या 200 लोकांनी जाऊन ते सगळी साफसफाई केल्याच्या नंतर काय मिळालं असेल, आत्ताचं जे कोणार्कचं सूर्याचं जे मंदिर आहे ना, ते मंदिर मराठ्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्यानं मराठ्यांनी एक एक पराक्रम कुठे आणि कसे आहेत याची माहिती आपल्याला नाही, पण हा सुद्धा एक मराठी पराक्रमाचाच भाग आहे. मराठी तेव्हापासून उत्खनन करत होते बघा, त्याच्यातनं असं दिसतंय मला. परंतु 1740-42 बंगालपर्यंत आपले लोक पोचले, ओरिसापर्यंत पोचले, पटण्यापर्यंत पोचले, पटण्याला भिंती घालायला लागल्या. पराक्रम कुठं आणि कसा वाढत गेला ह्याच्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मला 1-2 गोष्टी फक्त सांगायच्या आहेत, त्याही महत्त्वाच्या आहेत, आणि ती 1752पर्यंत येऊन मी थांबतो त्याच्यात. एक म्हणजे 1750मध्ये एक करुण गोष्ट घडली आहे. ते खरं सांगायला नको, पण मराठीत ताकद कशी वाढलेली होती हे सुद्धा सांगणं, कारण ती लोकांना माहिती नाही म्हणून गोष्ट. जयपूर आहे ना, त्या जयपूरचा सवाई जयसिंग वारला त्यावेळेस, आणि त्याचे जे 2 पुत्र होते, एकाचं नाव होतं ईश्वरी सिंग आणि दुसऱ्याचं नाव होतं माधवसिंग. खरं म्हणजे त्या सगळ्या भागात म्हणजे राजपूत लोकात सगळ्यांचा एक अलिखित तह असा होता की जर का मेवाडची राजकन्या आपल्याकडं आली असेल आणि तिला जर का मूल झालं असेल आणि ते वयाने जर का लहान असेल तरीही त्याला गादीवर युवराज म्हणून नंतर आणायचा, असा एक अलिखित नियम हा सगळ्यांचा होता. गंमत म्हणजे माधवसिंग हा ते मेवाडच्या राजकन्येचा मुलगा होता, पण ईश्वरी सिंग हा बळजबरीनं तिथं राज्य घेऊन बसला आणि संघर्ष सुरू झाले या सगळ्या. माधवसिंगाला शिंद्यांचा पाठिंबा होता, माधवसिंगाला यांचा पाठिंबा होता, मल्हारराव होळकरांचा होता, आणि ईश्वरी सिंगाला शिंद्यांचा पाठिंबा होता तिथं. पण ईश्वरी सिंग तिथं आल्याच्या नंतर मल्हाररावांनी खंडणी आपल्याला होती, जयपूरकडनं यायची होती, आणि मल्हारराव होळकरांनी नानासाहेब पेशव्यांच्या बरोबरीने त्यांना सांगून त्यांनी परवानगी घेतली आणि मल्हारराव होळकर हे जयपूरकडे निघाले. मल्हारराव येत असल्याच्या बातम्या जयपूरला आल्या. जयपूरचा ईश्वरी सिंग घाबरून बसलेला होता त्यावेळेस. त्यांनी जे अनेक उद्योग केले तिथं ते सांगण्यासारखेच आहेत सगळे, काही न सांगण्यासारखे सुद्धा उद्योग आहेत त्यांचे. परंतु ज्या वेळेला मल्हारराव जयपूरच्या जवळ आले तसं कळल्याच्या नंतर काय झालं असेल तिथं, ईश्वरी सिंगांनी काळा नाग आणि सोमलखार मागवलं, आणि उद्या मराठी आत येणार जयपूरमध्ये हे कळल्याच्या नंतर त्यांनी रात्री नाग डसवून घेऊन आत्महत्या केली. वर विषही घेतलं, त्याच्या काही बायकांना रखेल्यांना विष दिलं. त्यांची प्रेतं 18 तास कुजत पडलेली होती तिथं, बातमी कोणी फोडलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मल्हारराव तिथं आले आणि मल्हाररावांना कळलं असं झालं आहे, त्यावेळेला त्यांचे जे सगळे अंत्यविधी आहेत हे मल्हारराव होळकरांनी करून दिले. त्या की 21 बायका चितेवर चढल्या त्या ईश्वरी सिंगाच्या तिथं. ही करुण घटना आहे त्या सगळ्याच्यातली. परंतु मल्हाररावांनी सुद्धा त्यांच्या मृत्यूच्या नंतर तिथं अंत्यविधी वगैरे सगळे या जयपूरच्या राजाचे आपल्या लोकांनी हे तिथं केलेले आहे. ही गोष्ट आहे साधारण 1750च्या सालची. आणि 1748पासून खरं म्हणजे 1747मध्ये नादिरशाह 39मध्ये दिल्लीत आला. नादिरशाहनं दिल्ली झोडली त्यावेळेला. नादिरशाहनं दिल्लीत प्रचंड कत्तल केली. तो ज्या ठिकाणी उभं राहून त्यांनी दिल्लीत कत्तलेचा हुकूम दिला ते सगळ्या इमारती अजून आहेत तिथं. दिल्ली कुणीही यावे लुटावे असंच आहे त्याचं, अजूनही चालूच आहे ते सगळं. त्याच्यात काही खंत पडलेली नाही आहे त्याच्यात, कुठे येत त्याचा. पण नादिरशाहने जी लुटली, नादिरशाह परत गेला. त्यावेळेला नादिरशाहच्या सेनेत अहमदशाह अब्दाली होता. अहमदशाहला मुलूक माहिती होता. अहमदशाहला सिंधू नदी ओलांडल्याच्यानंतर चिनाब, झेलम, चिनाब, रावी, सतलुज आणि सिंधू अर्थात आहेच, या सगळ्या नद्या कशा आहेत, त्यातला मुलूक कसा आहे, दिल्ली कशी आहे, दिल्लीत संपत्ती कुठं आणि किती आहे, कुणाच्या ताब्यात सगळं आणि कुठं संपत्ती, याचा सगळा अंदाज अहमदशाहला आलेला होता. ज्या वेळेला नादिरशाहचा मृत्यू झाला त्यावेळेला सगळी ताकद नादिरशाहची ही अहमदशाह अब्दालीकडे आहे.
अहमद शहानी त्या अब्दाल सगळ्या टोळ्या एकत्र केल्या आणि त्यांनी स्वतःला काबूलला राज्याभिषेक करून घेतला आणि तो पातशाह झाला. त्यावेळेला तो पातशाह झाल्याच्या नंतर त्याची नजर इकडं होतीच, की त्याची नजर दिल्लीवर होती. कधी जायचं, कोण बोलवतं आहे, काय करते, असं त्याचं सगळं चाललेलं असताना त्यावेळेला एक गोष्ट म्हणजे की मगाशी याचा उल्लेख केला की पंजाबात तिथं झकेरिया खान होता आणि झकेरिया खानाला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं याह्या खान आणि दुसऱ्याचं नाव होतं शाहनवाज खान. हा झकेरिया खान वारला आणि शाहनवाज खानाने सुभा ताब्यात घेतला. हा याह्या खान जो आहे, हा याह्या खान हा दिल्लीचा जो वजीर आहे कमरुद्दीन, त्या कमरुद्दीनचा जावई आहे. त्यामुळे त्यांनी कमरुद्दीनला जाऊन सांगितलं ह्याने असा असा गोंधळ घातलेला आहे, याचा बंदोबस्त माझ्या भावाचा बंदोबस्त केला पाहिजे शाहनवाजचा, आणि ती मला सुभेदारी पाहिजे ती. मग मीर मन्नू आणखी हा वजीर या दोघांनी ठरवलं की या शाहनवाज खानला उतरवायचा आणि आपला जो जावई आहे त्याला आणून तिथं या खानाला बसवायचा. मराठ्यांच्या काळात एकूण भारताच्या दृष्टिकोनातनं एक अत्यंत करुण घटना आहे ती खरं म्हणजे की आदिना बेग हा मुघल सुभेदार होता. त्याने शाहनवाजला सांगितलं की दिल्लीहून हे जे सैन्य आहे ते कमरुद्दीन खानाचं, त्याचा बंदोबस्त जर का करायचा असेल तर अहमद शाह अब्दालीची मदत घ्या. आदिना बेगनं सांगितलं, अहमद शाह अब्दाली वाटच बघत बसला होता, कोण मला बोलवते आणि मी तिकडे जातोय त्याच्यात. आणि अब्दाली शाहनवाज खानाला मदत करायला म्हणून निघाला. अब्दालीच्या बरोबर त्याची मोठी सेना होती, पण दिल्लीची सेना ही मोठी होती, संख्येनं मोठी होती. दिल्लीकडे त्यावेळेला मराठे त्यांच्या मदतीला गेलेले नव्हते. परंतु मीर मन्नू, कमरुद्दीन खान हे सगळे, याह्या खान ही सगळी मंडळी अब्दालीचे येते. तोपर्यंत अब्दाली सिंधू ओलांडून पुढे आला होता. अब्दालीने झेलम ओलांडलेली होती, चिनाब ओलांडलेली होती, रावी ओलांडलेली होती, सतलूज ओलांडलेली होती आणि सरहिंदच्या इथं आपल्या लोकांनी त्याला अडवला, म्हणजे दिल्लीच्या लोकांनी त्याला अडवला. अब्दालीच्यात आणि दिल्लीत या सगळ्या लोकात एक मोठं युद्ध झालं तिथं आणि अब्दालीचा पराभव झाला. अब्दालीला निघून जावं लागलं त्या सगळ्यात. आदिना बेग त्याच्याबरोबर होता, बंदोबस्त करत आपले लोक काही ठेवत अब्दाली तिथून निघून गेला, तो परत काबूलला गेला. पण इथं मात्र हे गोंधळ दिल्लीत असे चाललेले होते, वजिराचे गोंधळ होते, नात्यांतले त्यांचे गोंधळ होते, हे इथले शाहनवाज खान आणि याह्या खानाचे सगळे गोंधळ होते. अशा वेळेला दिल्लीला मराठ्यांची आठवणी यायला लागली सगळ्यांना. अजून एक घटना आहे त्याच्यासाठी. अफगाण रोहिले तिथं होते, रोहिलखंड आहे, हे सहारनपूर बिहारनपूर हा सगळा भाग आहे, घोसगड बिस्कड वगैरे सगळा, त्या तिथं रोहिले होते. आणि या रोहिल्यांनी दिल्लीवर हल्ला केला. त्यावेळेला मात्र दिल्लीला, ही गोष्ट मी सांगतोय 1751ची गोष्ट आहे, त्यावेळेला दिल्लीला मराठ्यांची मदत मागावी लागली आणि शिंदे होळकर हे तिथं गेले आणि आपल्या सैन्याने अफगाण रोहिल्यांचा पराभव करून त्यांना हाकलून दिले. ते पार नंतर त्या कुमाव बिमावमध्येच बराच काळ जाऊन बसलेले होते तिथं. पण मराठीत ताकद आहे, मराठी लोक येत आहेत, दिल्ली वाचवायचा प्रयत्न करत आहेत, हे बादशाहाने पाहिल्याच्या नंतर 1752मध्ये मुघलांची आणि मराठ्यांची एक ट्रीटी झाली, एक तह झाला. हीच सगळ्यात त्या मोठी गोष्ट पानपत व्हायची आहे. अब्दालीचं आपलं काय वाकडं नाहीत, मराठी बसलेत महाराष्ट्रात, अब्दाली बसला आहे अफगाणात तिथं जाऊन. परंतु हा जो तह आहे, हा तह एकूण भारताच्या दृष्टिकोनातनं आणि विशेषतः मराठ्यांच्या ताकदीच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचा आहे की त्या तहान्वये मराठ्यांना दिल्लीचं संरक्षक म्हणून नेमलं गेलं. ही सगळ्यात महत्त्वाची बाब. मराठ्यांना 2 सुभे महसुलासाठी देण्यात आले. त्यातला एक सुभा आहे अजमेर आणि दुसरा सुभा आहे आग्रा. मुस्तकीरुल खिलाफत आग्रा हा दुसरा सुभा आहे. आणि जवळजवळ अवघ्या भारतात मुघलांचं जिथे जिथं मुघल इंडिया सगळा जो होता त्या मुघल इंडियात चौथाईचे हक्क मराठ्यांना सगळे मिळाले. मराठ्यांचा संचार हा कुठं कुठं आणि कसा झाला त्याच्यासाठी हा एक मोठा टप्पा आहे इतिहासातला. 1752 हा एक प्रचंड मोठा टप्पा हा त्यातला आहे की त्यावेळेला मराठ्यांना हे जे 2 सुभे मिळाले आणि वसुलीसाठी मराठे बाहेर पडले. वसुली कोणी सहजासहजी देत नाही हो, पैसे कोणी सहजासहजी मागितले तर देत नाही. तुम्हाला हात पेरगावे लागतात, नाकं कापावे लागतात तरच लोक देतात. ते त्यांना करावे लागले, हे उद्योग सगळे करावे लागले. आज उत्तरेत तुम्ही गेलात, हरियाणात गेलात, बंगालात गेलात तर अनेक लोक मराठे होते, ते लुटारू म्हणत असतात सगळ्यांना. परंतु आम्ही काही लूट उगाच केलेली नव्हती, आमच्याकडे हक्क होते. आम्हाला मुघल पातशाही वाचवायची, आम्हाला हिंदुस्थान वाचवायचं होतं. बाहेरची जे आक्रमक आहेत त्या आक्रमकांच्या विरुद्ध आपली सेना सज्ज करायची होती आणि त्याच्यासाठी पैसा आवश्यक होता सगळा तिथं. तो पैसा मिळवणं आवश्यक होतं.
आज सेना आहे, त्याचा खर्च लोकांचा स्वारांचा, एका स्वाराचा खर्च जर का महिन्याचा 10 रुपये जरी धरला एका माणसाचा, 40,000ची सेना जर का असेल तर नुसत्या स्वारांचाच खर्च तिथं 4 लाख रुपये होतो. सदाशिवराव भाऊला ज्या अडचणी आल्यानंतर त्यातलं एक हे महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यात पुन्हा घोडे असतात, हत्ती असतात, उंट असतात, बैल असतात, यांचाही खर्च असतो. सगळ्यात खर्च वाढत जातो. फौज जशी वाढत जाते त्याचा खर्चही सगळा वाढत. त्या खर्चाच्या पोटी मराठे हे सगळीकडं संचार करत होते. एक 53 सालची गोष्ट आहे. कुम्हेरे म्हणून गाव आहे, सूरजमल जाट होता. ते सूरजमल जाट तिथं होतं. जाटाने खंडणी द्यायचं कबूल केलं. तो म्हणाला मी 40 लाख रुपये खंडणी तुम्हाला देतो. मराठे 1 कोटी मागत होते. भलतेच आकडे येतो. मराठ्यांनी लावलेल्या खंडण्या जबरी खंडण्या होत्या, ते काही सामान्य खंडण्या नाहीत. 1 कोट ठीक आहे. दिल्लीवर सुद्धा लावलेली होती त्यांनी बऱ्याच वेळा. दिल्लीत सुद्धा त्या वजीराला सांगून, वजीर म्हणाले देतो बाबा. 80 लाख रुपयाची खंडणी मागत होते मराठे. ते तेवढं काही हाताला फारसं लागलं नाही. परंतु ज्यावेळेला कुम्हेरीला आपल्या लोकांनी वेढा घातला त्या किल्ल्याला, त्याच्यात स्वतः राघोबादादा होते, त्याच्यात मल्हारराव होळकर होते, मल्हाररावांचे चिरंजीव होते, जयाप्पा शिंदे होते. तिथं ही सगळी मंडळी कुम्हेरीला वेढा घालून बसली. आणि त्यावेळेला एकदा वरनं गोळा आला आणि त्याच्यात मल्हाररावांचा मुलगा जो खंडेराव आहे तो पडला. त्याच्यात तो पडल्याच्या नंतर मल्हारराव म्हणाला आता कुंभेरीची माती सगळी खणतो आणि यमुनेत टाकतो तिथं म्हणून. त्यावर तो जाट घाबरला की करेल मल्हारराव तर असं करेलच, नक्कीच करेल. तो म्हणाला ते, त्यामुळे तो करणार. पण आधीच ही ईश्वरी सिंग सगळी प्रकरणं झालेली होती, त्यामुळे मल्हाररावला घाबरतच होते लोक सगळे. त्यामुळे मल्हारराव असं करतो असं म्हणाले की नंतर जाट घाबरला आणि त्यांनी शिंद्यांना जयाप्पाकडून निरोप पाठवला की अरे आपण आधीच एकदा पगड्या बदललेल्या आहेत, आपण पगडबंद भाऊ झालेलो आहोत आणि हा मला आता उघडून टाकतो असं म्हणतोय, आम्हाला जरा मदत करा, काहीतरी करा तिकडे सांग. आणि जयाप्पा मदत करतो असं म्हटल्यानंतर मल्हारराव भयंकर चिडला. त्याने राघवदादाकडे तक्रार केली त्यावेळेला. पण अनेक कारणाच्यामुळे कुंभेरी आपल्या हातात आली नाही आणि मराठे 1 कोटी मागत होते. तिथे 40 लाख काय 20 लाखाची खंडणी 3 टप्प्यांनी द्यायचं ठरलं. या सगळ्या म्हणजे एक गोष्ट जी होत होती, सैन्य आपलं तिथं जाऊन बसलंय, सैन्याचा खर्च सगळा आहे, खंडणी लोक कबूल करतायत आणि देत नाही आहेत. एकदा मराठे हटले की कोण देणारी खंडणी हो तिथनं सगळ्या. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या एक या सगळ्या घटना आहेत हे सांगितले मी आता 1753ची. 1754, 56, 57मध्ये अब्दाली परत आले. आमच्याकडे पत्र आहेत काय, त्या पत्रातले काही शब्द जे आहेत ना, ते शब्द जर का तुम्ही ऐकले तर दिल्लीची अवस्था काय कशी झाली होती याची कल्पना आपल्याला येईल. तर अब्दालीच्या या स्वारांची, अब्दालीने 56-57मध्ये येऊन दिल्ली लुटली परत. त्यावेळेला त्याचं सैन्य हे मथुरेत आलं. गोकुळ, वृंदावन, मथुरा आहे तिथं लुटलं. तिथल्या गोसावी लोकांची त्यांनी अमानुषपणे कत्तल केली. त्याची वेळची वर्णनं वाचवत नाहीत अशी वर्णनं आहेत. गाईला मारलेलं आहे, माणसांना मारलेलं आहे आणि त्यांची तोंडं एकमेकाला चिकटतील अशी झाडांना टांगून ठेवलेली आहेत. प्रेतांच्या राशी सगळीकडे पडलेल्या आहेत. ही अब्दालीमुळं आलेली आणि अब्दालीच्या अत्याचारामुळे झालेली ही सगळी दिल्ली आणि एकूण तिथल्या सगळ्या या प्रदेशाची ही अवस्था आहे. वाचवत नाहीत या सगळ्या गोष्टी. पण काही शब्द येतात आणि त्यात दिल्लीचा पातशाह तो निर्माल्य, की दिल्लीच्या पातशाची अवस्था आता निर्माल्य होऊन राहिलेली. येथे उत्तरेत म्हणजे सर्वत्र ऐसे बोलले जाते की अब्दालीचे पारपत्य महाराष्ट्र करील तरच होईल, अन्यथा नाही. ताकद आहे महाराष्ट्राकडं. दिल्ली याचकासारखी उभी आहे रक्षण करायला सगळ्याचं पातशांचं. ताकद आहे तेवढी मराठ्यांच्यात आणि महाराष्ट्रात ही ताकद वाढलेली आहे सगळ्यात. अर्थात ह्या गोष्टी नंतर नेमकं काय झालं, कोण कुठं होतं, काय काय याच्यानंतर निष्पन्न झालं याच्यासाठी आपण आपल्याकडं आहेत हे 2 दिवस. पण ही जी अब्दालीची स्वारी आहे की प्रचंड कत्तलाची, या कत्तलीच्या दिल्लीत काय कत्तली झाले तो प्रचंड प्रमाणात कत्तली, लूट. जगाच्या इतिहासात एवढे रक्तबंबाळ रक्तलांछित झालेली राजधानी दुसरी कुठल्याही देशाची नसेल इतकी कत्तल दिल्लीत. सारखा आपला जो येतोय तो लुटतोय त्या दिल्लीत. पण अब्दालीची लूट फार भयानक आहे. अब्दालीची कत्तल भयानक आहे. मुंडक्यांच्या राशी लावलेल्या होत्या त्यांनी. रास करायची त्यांची पद्धतच होती. पण गोकुळ आणि या मथुरेत घातलेली त्याची कत्तल आहे, ही कत्तल फारच आहे, मोठी कत्तल आहे सगळ्यात. मी आत्ता आलो आहे सांगत 1756-57पर्यंत आलो आहे. 2 आणि 3च वर्ष राहिलेली आहेत आता. 4 वर्ष आहे. 58, 59, 60 आणि 61. चला एक गोष्ट पुढे जातो. त्या मराठे निघाले दिल्लीत. राघोबा दादाच्या नेतृत्वाच्या खाली मराठी सेना दिल्लीत आली. मराठे येत आहेत हे पाहिल्यावर अब्दालीनं माघार घेतली.
जी लूट होती ती लूट घेऊन अब्दाली निघाला. या अब्दालीच्या लुटीवर आलासिंग जाट होता. या आलासिंगाने मध्येच गाठून अब्दालीच्याकडनं बरीचशी लूट काढून घेतली. तिनं त्यानंच लुटलं या लोकांना बरं का. अब्दाली हा नद्या ओलांडून पुढे गेला, पण लाहोरला त्यांनी आपल्या मुलाला ठेवलं होतं. तैमूर खान आणि जहानशाह दोघंजणं तिथं होते. आणि मराठी सेना ही आता दिल्लीच्या नंतर ही या अब्दालीचा पाठलाग करत निघाली. मी गोष्ट सांगतोय ती 1758ची. 1758च्या एप्रिल महिन्यात आपल्या लोकांनी लाहोर ताब्यात घेतली. तिथं जहांदारशाह त्या तैमूर खान होता, तो तैमूर खान निघून गेला तिथं. आणि तैमूर खानाने जाताना त्याचे जे गुलाम होते त्या गुलामांची मुक्तता केली की मी आता निघालोय, मी तुम्हाला माझ्या गुलामगिरीतनं मुक्त करतो. त्यात एक गुलाम होता आणि त्याचं नाव होतं तहमास खान. या तहमास खानाने तहमास नामा असा ग्रंथ लिहिला आहे की मराठ्यांच्यामुळे मी सुटलो गुलामगिरीतनं, मराठे इथपर्यंत आले. आणि ह्याच्या आनंदात मराठ्यांना किल्ल्यात घेण्यासाठी लाहोरच्या हा धावत गेला आणि लाहोरच्या किल्ल्याचे त्यांनी दरवाजे उघडले आणि मराठ्यांना त्यांनी आत घेतलं. कोण होतो तिथं पहिला पाऊल टाकणारा? लाहोरच्या किल्ल्यात लाहोरमध्ये पहिला पाऊल टाकणारा माणूस होता मानाजी पायगुडे. ही सगळी मंडळी आपल्या इथल्या भोवतालच्या मावळातली मंडळी आहेत. कुठल्या कुठे लाहोर, लाहोरच्या पुढं आहे अटकच्या पुढे आहे पेशावर, या सगळ्या गावात पुढं खैबरखिंड. मराठे मंडळी एक एक नदी ओलांडत पाठलाग करत ते सतलज त्यांनी ओलांडली, त्याच्यानंतर रावी ओलांडली. पण चिनाब तोपर्यंत वरती बर्फ वितळायला सुरुवात झाली होती. चिनाबचं पाणी वाढलेलं होतं. चिनाबचं पाणी इतकं गार होतं आणि चिनाब नदीचं पाणी इतकं खोल होतं की मराठ्यांना चिनाब त्यावेळेला ओलांडता आली नाही, वेळ लागला. त्यामुळं अब्दालीचा पाठलाग किंवा त्या तैमूर खानचा पाठलाग हा तिथं थांबला. पण लाहोरला तिथं बसलेला आहे राघोबा दादा. मी तुम्हाला एकच पत्र वाचून दाखवणार आहे. ते या राघोबानी लाहोरहून एक लिहिलेलं पत्र आहे आणि ते पत्र मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो, कारण ते शेवटी लाहोरहून लिहिलेलं पत्र अगदी महत्त्वाचं ते पत्र आहे. एकमेव पत्र मिळालेलं आहे आणि ते एकमेव पत्र मला असं वाटतं मी तुम्हाला वाचून तिथनं दाखवतो. राघोबादादा असं लिहित आहेत, मोठं पत्र आहे. सेवेसी विज्ञापना, लाहोर, मुलतान, काश्मीर वगैरे सुभे अटके अलीकडे येथील बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही झाला व काही होणे तोही लवकरच करतो. अहमद खान अब्दाली याचा पुत्र तैमूर सुलतान आणि जहाँ खान याचा पाठलाग सरकार फौजेने करून त्याची फौज लुटून घेतली. काही थोडीशी फौज झडत पडत अटकेपार पेशावरात जहान खान आणि तैमूर सुलतान पोहोचले. खासा अब्दाली इस्पाहान इराणचा पातशाहवरी फौजसुद्धा चालवून गेला होता. त्यास इराणचा पातशाह झफरशाह इकडून अब्दालीचे फौजेवर चालवून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली. काय परिस्थिती झाली अब्दालीची बघा. इकडं टिकत नाही येतो, इराणचा बादशाह हल्ला करायला येतोय त्याच्यावर, इकडून मराठ्यांचा हल्ला होत नाही. पण नद्यांच्यामुळं मात्र मराठ्यांना अडून बसलेले आहेत. अब्दाली मार खातो इराणच्या शहाच्याकडनं. तिकडून अब्दालीचे फौजेवर चालून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली. खासा अब्दाली मात्र 12-14 हजार फौजेनेसी इस्पाहून अलीकडे कंधारास आला. इराण्याची फौज याचा पाठलाग करीत आलेली आहे. जबरदस्त खान, मुकर्रब खान वगैरे सरदार व जमीनदार त्या प्रांतीचे अब्दालीचे जबरदस्तीमुळे रुजू होते, तेही बदलून हंगामा करतात. हल्ली त्याच्या अर्जा रफिकून सेवा करून दाखवून अब्दाली स्तंभी करू आयशा आल्या आहेत. चहूकडून अब्दालीवर हंगामा झालेला आहे, त्यामुळे त्याचा धर सुटला आहे. सबब हिरायाचे गेला तर अब्दालीस धर धरवत नाही. सारांश, अब्दालीचा जोरात तिकडून होतो ऐसे नाही. त्याचे साहित्य उपराळा कोणी करता दिसत नाही. इराणचे पातशाने तिकडून फारच जेरदस्त केले आहे. इकडून जोरा पोहोचावून सरकारचा अंमल अटके पार करावा. अहमदशाह अब्दाली याचा पुतण्या अब्दुल रहीम खान हा मराठे इथं पुण्यात आला होता बरं का. अब्दुल रहीम खान मराठ्यांची मदत मागा. याचा पुतण्या अब्दुल रहीम खान अब्दालीचे दौरतेचा वारीस स्वामीपाशी देशास आला. तो स्वामींनी आम्हाकडे पाठवला होता. त्यास अटके अलीकडं काही थोडीशी जागा बसावयास देऊन अटकपार काबूल पिशावरचा सुभा देऊ. हे
राघोबा दादाच्या पत्रात आता ते काही फक्त अटकेपर्यंत जायचं नाही, पण पेशावर, काबूल, कंधार हाही भाग घ्यायचाही जिंकून ह्या इच्छा निर्माण झालेल्या होत्या इथल्या लोकांना. अब्दालीची फौज अब्दुल समद खान सरहिंदेत होता. तो पाडाव सरकार येते, त्याला पकडला. अब्दुल समद खानला आपल्या ताब्यात होता, पकडून ठेवला होता. तो आणखी त्या प्रांतिकी फौज इराणी मोगल येऊन देऊन मशारुनिलेची रवानगी करतो. ते तिकडील बंदोबस्ताची पैरवी करतील. स्वामींचे पुण्य प्रतापे अब्दाली जोरा पोचवून तंबी करतील. पारपत्य उत्तम प्रकारे करून अटके पार अंमल बसवतील. लाहोर प्रांती राजश्री रेणको अनाजी व राजाजी सगदेवाईसे ठेविले. गोपाळराव गणेश याचाही पैगाम आहे, याचं आडनाव आहे बर्वे, तेही राहतील. याशिवाय आणखी किरकोळ पथके ठेवतो. स्वामींचे पुण्यप्रतापे बंदोबस्त उत्तमच होईल. पुढे स्वदस्तूर इराणचे पातशाचे कागदे आम्हास व मल्हारबास आले होते की लवकरच कंधारला यावे. इराणच्या पातशाची पत्र मराठ्यांना आलेली आहेत की तुम्ही निघून कंधारला या. म्हणजे इराणच्या पातशाला असं वाटत होतं की इकडून मराठी आणि आपण येऊन अब्दालीचा पूर्ण पाडाव करून टाकू. लवकर कंधारेस यावे आणि याचे पारपत्य करून अटकेची हद्द करावी, ऐसा मजकूर त्या पत्रात आहे. परंतु आम्ही तरी काबूलचा सुभा अब्दुल रहीम खान स्वामींनी पाठवला त्यास देतो. म्हणजे तो अब्दालीचा पुतण्या आहे, त्याला तिथं बसवतो असं म्हणून. फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करतो. काबूल व कंधार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगीर पावेत होते, ते आम्ही विलायतेत का द्यावे. यास्तव तूर्त येथे सुभे देतो. त्यासही फारसे या सुभ्याची दरकार नसेल, तो इराणचा अंमल करेल. आम्ही कंधार पावेतो अंमल बसवून तूर्त त्यास गोडच जाव पाठवणार आहोत. लटी व जंबूचा राजा व काश्मीर वगैरे तमाम वकील आलेले आहेत. मामलत थोडी बहुत अटके अलीकडील करीत आहोत. पलीकडील तूर्त होत नाही, खटपट मात्र होईल. तूर्त तातडीमुळे जे होईल ते करीतो. पुढील स्वारेत जो कोणी सरदार मातबर येईल तो बंदोबस्त करील. मुलूक दो चौक करवडीचा वसुली, परंतु जमीनदार मवास मोठे मोठे आहेत. आम्ही नावास मात्र खंडणी करतो. जिथे 25 लाखाचा मुलूक तिथे 1-2 लक्ष येणेच कठीण आहे. तूर्त माघारे फिरावयाचा डोल स्वामींचे आज्ञेवरून धरलेला आहे. मी आता परत जातो, नानासाहेब बोलवून घेत होता म्हणून. याचमुळे जे होते तेच करीतो, तटी लावत नाही. तूर्त या प्रांती आदिनाबेग मोगल मातबर व प्रामाणिक आहे. यास्तव सारा यख्तियार दिलेला आहे. लाहोर मुलतान यासच कमाविसीने दिले आहे. यंदा तर सारे शिबंदीच खाईल. शिबंदी वार्ताच कठीण पडेल. 2 वर्षांनी काही सोयीस लागेल. तो म्हणतोय 2-3 वर्षांनी. आत्ता हे सगळं खर्चातच जाणार आहे. 2-3 वर्षाचं उत्पन्न त्यानंतर मिळेल तर तो आपल्या फायद्याचं कलम त्या 3 वर्षाच्या नंतर आहे. शिबंदी वार्ताच कठीण पडेल. 2-3 वर्षांनी काही सोयीस लागेल. स्वामीस कळावे. रवाना 25 साबान मुक्काम लाहोर. बहुत काय लिहिणे हे विज्ञापना. मराठ्यांचे एकूण डोळा हा काबूल कंदाहारवर होता. इराणच्या बादशाची पत्र मराठ्यांना इथपर्यंत येऊन आलेली होती की तुम्ही काबूलास या आणि आपण या अब्दालीला संपून टाकू. इथपर्यंत ताकद. अटक कुठली आली? अटकाच्या पुढं पेशावर 40 मैल पेशावर आहे. पेशावर का पुढं 40 मैलावर खैबरखिंड आहे आणि त्याच्या पुढं कंधार आणि काबूल आहे. पण इथपर्यंत काबूल आणि कंदाहार आपल्या ताब्यात आणण्याची ही जी ताकद निर्माण झालेली होती, ही ताकद सामान्य नाही आहे. ही ताकद मराठ्यांच्यात औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर हळूहळू होत गेलेली आहे. 1707 पासून 1758पर्यंत मी आत्ता इथं आलो आहे. त्या 1758पर्यंतची ही मराठी ताकद निर्माण झालेली. मी आता एक कविता म्हणतो आणि मग मी आज इथं थांबतो. ही कविता त्या वीरांना आहे, सगळ्या वीरांना उद्देशून कविता आहे ही सगळी. विवा शिरवाडकरांनी ही लिहिलेली कविता. या कवितेचं नाव आहे निर्धार. हे जे सगळं वर्णन आहे, हे जे आत्ताचं एकूण पानिपतचं सगळं वर्णन, त्याला अनुकूल अशी ही कविता आहे. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी. रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला तोर लावूनी पहाड दुर्घट चढलेले. तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंड कातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले. बाप असे कळी काळा आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी.
या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवई यांच्या सदाशिरी, रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भय भीत करी, करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा, करात कंकणा सो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा, शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी, पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी, भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो, हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळेवरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी, जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे, तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी.